मंगलमूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री सिद्धेश्वर महाराज की जय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोला हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ गणाधीशसो ईश सर्वागुणांचा मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा
नमो शारदा मूलचत्वारि वाचा गमोपन्थानन्तया राघवाचा शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तर्भकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोषा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि दत्तमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री सिद्धेश्वरांची कृपा ज्या गावावरती आहे अशा या जणू तीर्थक्षेत्री सोलापूर या ठिकाणी श्रीमद भागवताचं श्रवण आपल्याकडून घडावं या सदहेतून या ठिकाणी जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो। भगवंताला अपेक्षित धर्माचरण आपल्याकडनं घडावं असं ज्यांना वाटतं अशा धार्मिक सज्जनांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी साधक श्रेष्ठाचे कला उपासक वैदिक याज्ञिक कीर्तनकार प्रवचनकार समाजातले अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेत, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। आदरणीय फडके गुरुजी, अजूनही अनुषंगिक त्यांचे वेदसेवा करणारे जे कोणी सहकारी बसले असतील सर्वांबद्दल स्वतंत्र आदर व्यक्त करून कथेला आरंभ करतो। आपल्या पूर्वजांनी प्रपंच नीट करीत असताना हा प्रपंच कशासाठी करा याबद्दल मार्गदर्शन केलं। प्रपंचाकरता प्रपंच करायचा नाही, प्रवासाकरता प्रवास करायचा नसतो, तर कुठेतरी पोहोचण्याकरता प्रवास करायचा असतो। ते कुठे पोहोचायचंय तर त्याचं नाव आहे समाधान, त्याचं नाव आहे तृप्ती। समाधानाकरता तृप्तीकरता जीवनातली सगळी मरमर सगळी खटखट सगळे कष्ट ही तृप्ती मिळावी म्हणून करायचे। ज्या समाजामध्ये आपण वावरतो तिथले जे विचार असतात
त्या विचारांचा प्रभाव आपल्यावरती असतो आणि आपण या या गोष्टींनी मी तृप्त होईन, समाधानी होईन असं समजत असतो. किंवा या या प्रकारची माझी राहायची व्यवस्था असेल तर मी सुखी असेन, तृप्त असेन. अशा प्रकारचं आरोग्य असेल तर मी आनंदात असेन. अशा प्रकारचे नातेवाईक असतील तर मी तृप्त असेन. म्हणून आपल्याला काही व्यावहारिक अपेक्षा असतात प्रत्येकाला. मग या अपेक्षेमध्ये तृप्ती ठेवलेली आहे का, समाधान ठेवलंय का? तर लक्षात ठेवायचं, व्यवस्था ही व्यवस्थेकरता नसते, व्यवस्था ही कशा तरी हेतूनी करायची असते. हा देह जेवढा आपण आनंदात ठेवू, सुखात ठेवू, तेवढे आपण आनंदी राहू, हा गैरसमज ज्याचा आहे त्यालाच संतांनी असुर म्हटलेला आहे. देहाला चैनीत ठेवलं, देह खूप सुखात ठेवला की आपल्याला बरं वाटेल, हा जो गैरसमज आहे यातनं थोडं बाहेर यावं लागेल. समर्थांची ओवी आहे, सुखा अंग देऊ नये. हे शरीर जे आहे ते सुखाला देऊन टाकू नये. सुखा अंग देऊ नये, प्रयत्न पुरुषे सांडू नये, पराधीन होऊ नये कदा काळी. जेवढे तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये राहायचं प्रॅक्टिस करताना, हळूहळू जरा सुद्धा इकडं तिकडं चालत नाही हो. एका मर्यादेपर्यंत ते ठीकही आहे. त्या देहाचे काही खूप हाल नाही करायचे. वाल्मिक ताडनात एव मृत किन्नु महोरगहा. वारुळ धोपटल्यानं आतला सर्प मरत नसतो. केवळ देहाला दंडना द्या ही पण अपेक्षा नाहीये. म्हणून मला समर्थ एवढ्या करता आवडतात, त्यांनी मध्यम मार्ग सांगितला. बहुत नेम करू नये, नेमे विना राहू नये. आणि याचा जो विवेक आहे, याची जी सुवर्ण मध्यरेषा आहे, ती आपल्याला हे ग्रंथ समजावून सांगतात. हा, हे सोडलं पाहिजे मी, हे माझ्या जीवनात आवश्यक आहे. हे नकोय मला, नाही याच्यावर मात केली पाहिजे. अशा कन्सेप्ट्स क्लिअर होत जातात आणि त्यानंतर मनुष्य खऱ्या अर्थानं आतून परमार्थ सुरू करतो. देह तर बाहेर पूजा अर्चा करीत असतोच, पण आतून जो परमार्थ करायचा आहे, ज्ञानोबांची प्रसिद्ध ओवी आहे, ये परमार्थ शास्त्री ये एक अंतरंगची अधिकारी आहे, ये र तो वाक चातुर्य होईल सुखिया. आणि याकरता आमचे पूर्वज सातत्यानं असे ग्रंथ लावीत. शांत जाऊन बसत, घरातल्या प्रत्येकाने कुठे ना कुठे जावं, भजनाला जावं, कीर्तनाला जावं. दुपारी पुराण लावायचे लोक. हरिविजय 4 महिने हरिविजयच चालायचा. फार त्यातलं काही कळायचं असंही नाही. तांदूळ निवडायला जायचे लोक, तांदूळ निवडीत ऐकायचे. पण तेवढं तांदूळ 2 तास निवडताना तांदूळ निवडून व्हायचेच. पण त्यातली 10 वाक्य जरी ऐकली तरी काहीतरी फरक पडायचाच. आज आपण या व्यवस्थेपासून दुरावलो. नुसते सोशल मीडियावरती आलेला मेसेज फॉरवर्ड करून आपण नाही सुधारणार आहे हो. मी तर खूप वेळा म्हणतो, समर्थ आज असते तर त्यांनी निश्चित मूर्ख लक्षणात ती एक ओवी टाकली असती. आले मेसेज फॉरवर्ड करी तो एक मूर्ख. आपल्याला शांतपणे जाऊनच बसलं पाहिजे. काय म्हणते रामकथा, महाभारत काय सांगायला बसलाय आपल्याला, कशा करता भागवत ऐकायचं. या प्रत्येक ग्रंथाचे काही स्पेशल विशिष्ट निरोप आहेत. रामकथा आपल्याला नीती सांगते, भागवत आपल्याला भक्ती सांगतं, पण महाभारत आपल्याला युक्ती सांगतं. देवी भागवत आपल्याला शक्ती सांगतं. अनुषंगिक अनेक मुद्दे त्यामध्ये येतात, पण प्रत्येक ग्रंथाचा एक मॉरल ज्याला म्हणूया, एक प्रधान प्रतिपाद्य विषय असतो. आणि तो ग्रंथ ऐकला की आपल्या जीवनात ती जी डिफिशियन्सी आहे, ती जी कमतरता आहे, ती भरून निघायला लागते. आणि ती अनुष्ठानं, ती जपाची व्यवस्था, ती चिंतनाची आतली व्यवस्था बदलायला लागते आणि मनुष्य खऱ्या अर्थानं प्रगल्भ होतो. चला, शुकदेव राजा परीक्षितीला भागवत सांगायला येत आहेत. आपणही थोडा वेळ त्यांचा हा संवाद
सेवन करूया. भागवत ऐकू नये, भागवत सेवन करावा असा श्लोक येतो. सदा सेव्या सदा श्राव्या श्रीमद् भागवती कथा यस्य श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत. चित्तामध्ये हरी भगवंत भरला जातो. म्हणून सदा ऐकावी. सदाचे अनेक अर्थ दिलेत. सदा याचा अर्थ एनी टाईम, केव्हाही. पण म्हटलं बेस्ट, सगळ्यात चांगलं काय? म्हटले अगदी चांगलं सांगू का? हो, आईच्या पोटात असताना ऐकावी. आत्ता या वैज्ञानिकांना कळायला लागलंय हो की आईच्या पोटात असताना सुद्धा संस्कार करता येऊ शकतात त्या गर्भावरती. हे आम्ही हजारो वर्षापूर्वी प्रूव्ह केलेलं आहे आपल्या पूर्वजांनी. प्रल्हाद आईच्या पोटात होता आणि तेव्हा नारदांची कीर्तन ऐकली आहेत, नारायण नाम प्राप्त झाले. तेव्हा काय भाग्यवान असेल ते बाळ. आईच्या पोटात असताना सद्गुरू मिळाले. हे आम्हाला सरणावर ठेवेपर्यंत गुरु मिळत नाही. म्हणून बेस्ट जर काय असेल तर आईच्या पोटात असताना ऐका. नाही जमलं कारण ते काही त्या बाळाच्या हातात नाही आहे, ते आईच्या हातात असतं. आणि तिच्या हातात सध्या काय असतं आपल्याला माहिती आहे. तिला एकटीला इच्छा असून सुद्धा उपयोग नाही आहे. बाकीच्यांनी पण, सासूनी परवानगी दिली पाहिजे, सासऱ्यांनी, नवऱ्यांनी, सगळ्यांनी कथायला जा बाई. मग लहानपणी ऐका. आपण ज्यांची पुष्कळ कीर्तन ऐकली आहेत ते माझे मित्र, माझ्या थोरल्या बंधूंप्रमाणे असणारे श्री चारुदत्तबुवा आफळे एकदा आठवण सांगत होते. त्यांचे पिता श्री नाना म्हणायचे, चल कीर्तनाला. तिथे जाऊन झोपलास तरी चालेल बाजूला, पण कीर्तन ऐक, कीर्तनाला चल. म्हणले लहान होतो तेव्हा मला चांदोबा चांदोबा म्हणायचं त्यांना लहानपणी. असा चेहरा त्यांचा असा चंद्रासारखा असल्यामुळं. तर म्हणले मी चक्क झोपायचो. पण आता कीर्तन ऐकताना कळतं ती झोप वाया नाही गेलेली. हे असं कीर्तन क्षेत्राला ललांभूत असं व्यक्तिमत्व आहे हो आम्हाला. लहानपणी कीर्तन ऐकली ना तर परिणाम असा होतो, मुलं पक्की होतात. त्यांना तुम्ही काही सांगा, कुठेही टाका, त्यांना निश्चित माहिती आहे की भारतीय संत म्हणतात तेच कल्याणाचं आहे. त्यांचा तर उद्धार होईलच, पण ते जास्त लोकांच्यात राहतील, त्यांच्या कन्सेप्ट ते क्लिअर करतात. म्हणून बालपणी झोपतात मुलं. झोपले येते, आपण काय करतो? मुलं प्रामाणिक तरी असतात, ते आडवी झोपतात हो. म्हणून लहानपणी ऐका. नाही जमलं लहानपणी ऐकायला, तरुणपणी ऐका. तरुणपणी तर ऐकलंच पाहिजे. माझे गुरुजी सांगतात, जे लोक श्रीमंत आहेत त्यांनी कथा ऐकली पाहिजे, जे तरुण आहेत त्यांनी कथा ऐकली पाहिजे, आणि जे सत्तेवर आहेत त्यांनी कथा ऐकली पाहिजे. तिघांकरता आहे. आता 80-90चं झालंय, त्याचं काय वाकडं पाऊल पडणार आहे? तरुणांच्या जीवनामध्ये मोहाचे क्षण येतात. शरीर सामर्थ्य असतं, त्याचा परिणाम असा असतो की, आणि बाहेर ग्लॅमर असं असतं की काय थोडं इकडं तिकडं वागलं तर होत आहे. त्यावेळेला कथा ऐकून आपण स्वतः सत्वगुणामध्ये पक्क राहायचंय. म्हणून तरुणांनी ऐका, श्रीमंतांनी ऐका. म्हणजे श्रीमंती आहे म्हणून धर्म सोडला पाहिजे असं नाही. समर्थ म्हणाले, संपत्ती दुपारची सावली, वयसा तरी निघून गेली, देह पडताचा आहे ठेविली नीच योनी. खात्री नाहीये संपत्तीची हो. आणि सत्ताधीशांनी तर ऐकलंच पाहिजे. सत्तेवरती असणारी माणसं आहेत ना, तीच भ्रष्टाचार करू शकतात. आणि म्हणून त्यांनी कथा ऐकली की परिणाम असा होतो, ती माणसं वाईट वागणारच नाहीत हो. 100 कोटी, 100 नाही, 10,000 कोटी मिळवा, पण ते राष्ट्राकरता वापरा. एक जरी गोष्ट चुकली, फार छान वाक्य आहे, चालत्या काळात केलेलं पाप पालथ्या काळामध्ये उरावर बसल्याशिवाय राहत नाही. गमतीनं बोलायचं झालं तर आपल्याकडे इंग्रजीमध्ये कुठलीही गोष्ट घडून गेली की त्याला ईडी प्रत्यय लावतात, मागे ईडी लावतात. आस्क्ड, ते आस्क्ड म्हणायचं नाही, म्हणले आस्क्ड, तो डी सॉफ्ट म्हणायचा. पण लिहायचं कशाला म्हणलं?
भोगावंच लागतं. ही इथली इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय करते नाही मुद्दा, तो बसलाय ना वरती न्यायाधीश. एकही गोष्ट अशी नाही की ती भोगल्याशिवाय सुटते. कोणीतरी प्रश्न विचारलाय बुवा कर्मविपाकाबद्दल बोला, येणार आहे पुढे भागवतात, त्यामुळे मी त्या प्रश्नाचं आज उत्तर देत नाहीये. ज्यांनी कुणी ही चिठ्ठी लिहिली त्यांनी रोज या, कारण भागवतात तेच तर येणार आहे. कुठल्या कर्माचं फल काय, कुठल्या कर्माचं फल कुठला नरक, त्या नरकात काय धोका, काय त्रास, हे सगळं सविस्तर येतं. भागवत हा असा ग्रंथ आहे की सगळ्याचं एक IMP एकत्र केलेलं आहे त्यांनी. तरुणपणी ऐका, प्रौढपणी ऐका. ज्यांचा प्रपंच सुरू झाला ना त्यांनी सकुटुंब सपरिवार जाऊन बसा. चांगली अपत्य निर्माण होतात हो, धारणा चांगली होते. प्रौढपणी ऐका आणि वृद्धपणी ऐकायला येत असेल तर जरूर ऐका. कारण लोकांची साधारण मानसिकता आहे कथा कीर्तन प्रवचनाला कधी जायचं, घरातनं हाकलल्याशिवाय जायचं नाही. गंमत सोडून द्या. बुवा म्हणतो हरे राम 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 हरे हरे. आता बरेचसे लोक दात गेलेले असतात कीर्तनाला आलेले, ते म्हणतात अले राम लाम लाम आले आले आले, कुठनं आले, कुठनं 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 आले आले. विनोद जरी असला तरी गंभीर मुद्दा आहे. आंखों में बनेगा जाला, लाठी से पलेगा पाला, नाकों से बहेगा नाला, जब जिंदगानी में खड़े खड़े वस्त्र में करोगे मलमूत्र त्याग, पड़े पड़े थूकते रहोगे पिकदानी में. भक्ति क्या करोगे तुम, भक्ति क्या करोगे तुम, शक्ति ना रहेगी जब राम कैसे रटोगे तुम्हारी बंदमानी में. अतः कर भक्ति योग भोग से कर वियोग, कर लो भगवान का भजन जवानी में. आणि असा हा राजा कसा ऐकायला आला भागवत. ऐका कथा. सदा सेव्या सदा श्राव्या श्रीमद भागवती कथा, यस्य श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत. हे भागवत वेदव्यासानी का लिहिलं, शुकदेवांना का शिकवलं, परीक्षिती समोर शुकदेव का आले आणि परीक्षिती ऐकायला का बसला, या प्रश्नांची उत्तरं घेऊया. आणि याकरता पहिला श्लोक जो आहे तो ब्रह्मसूत्रातल्या पहिल्या सूत्रापासून भागवत सुरू होतं. बरं, भक्तीचा ग्रंथ आहे पण ज्ञानाच्या ग्रंथापासून सुरू होतो. भक्ती आणि ज्ञान दोन आहेत असं ज्याला वाटतं ना त्याला दोन्ही कळलं नाही. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारि मृदाय यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि, सत्यं परं धीमहि, सत्यं परं धीमहि, सत्यं परं धीमहि. परमसत्याचं मी ध्यान करतो. कुठलं परमसत्य? संपूर्ण विश्व ज्यामध्ये जन्माला पावतं, जन्माला येतं, स्थिती संपूर्ण विश्वाची ज्यामध्ये राहते आणि हे संपूर्ण विश्व ज्यामध्ये लयाला जातो, असं जे परमसत्य सर्वश्रेष्ठ सत्य त्याचं मी ध्यान करतो वेदव्यास म्हणतात. पहिला श्लोक हा भागवताची गायत्री आहे. गायत्री याचा अर्थ गायंतम त्रायसे यस्मात् गायत्री त्वं ततस्मृतः. ज्याचं गायन केल्यावर आपण तरतो, आपण भवसागरात बुडत नाही, आपण आपलं अनहित करून घेत नाही. ज्याचं गायन, ज्याचं चिंतन, ज्याचं मनन केल्यानंतर त्याला गायत्री म्हणतात. आणि ही गायत्री आहे. याचा विस्तार पुढे येतो. मी आत्ता या श्लोक आपल्यासमोर सोडवत बसत नाही, पण अत्यंत विस्तृत श्लोक आहे. खरं म्हटलं तर हा श्लोक फक्त एकच श्लोक आयुष्याला पुरेसा आहे. एकच श्लोक आयुष्याला पुरेसा आहे. चिंतनाला जर घेतला
तर एक आयुष्यभर एक चिंतन म्हणजे पुरेसं आहे. म्हणजे आयुष्य पुरत नाही, श्लोक पुरेल. आमचे स्वामी वरदानंद भारती आपण नाव ऐकलं असेल, त्यांना पाहिलंही असेल, या भागातही बऱ्याचदा आलेत स्वामीजी. म्हणजे दासगणू महाराजांचे शिष्य, पूर्वीचे अनंतराव आठवले पूर्वाश्रमीचे, पुण्याचे आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य, ज्यांची पुस्तकं आज आयुर्वेद कॉलेजमध्ये शिकवली जातात. ते उत्तम कीर्तन करायचे. पुढे त्यांनी संन्यास घेतला आणि ते वरदानंद भारती झाले. उत्तर काशीला राहायचे, गडावरती नेहमी यायचे, त्यामुळे जवळून मला समोर बसून शिकवलंय त्यांनी काही गोष्टी, सज्जनगडाच्या कृपेने, माझं स्वतःचं काही नव्हे. आता एकदा तिथे प्रवाह सुरू झाला पाण्याचा आणि पाऊस झाला किंवा बर्फ वितळायला लागलं की 6-6 महिने संपर्क तुटायचा जगाशी. तिथल्या तिथेच राहायचं, तांदूळ शिजवून खायचे, काय असेल तर. कोणीतरी आप्पांना प्रश्न विचारला, आम्ही त्यांना आप्पा म्हणायचो, म्हणजे त्यांना घरी आप्पा अशी पदवी होती. कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला, आप्पा तुमचा वेळ कसा जातो? मोबाईल नाही, काही नाही, टी व्ही नाही, तुमचा वेळ कसा जातो तिथे? हसले. ते म्हणाले, अरे विष्णू सहस्रनाम चिंतनाला घेतलं ना मी, पहाटे 2:30ला त्यांचा दिवस सुरू व्हायचा. बरं, पहाटे 2:30ला 11 वाजेपर्यंत त्यांचं किती चिंतन होत असेल विचार करा. समोर पाहिलंय, त्यांची समाधी सुद्धा जुन्या संतांप्रमाणे झाली आहे. सत्पुरुषांच्या जशा समाध्या, हे सत्पुरुषच. फक्त त्यांना पाहिल्यामुळे आपल्याला वाटतं ते काय ज्ञानोबांचे एवढे असतील का? पण इतके अधिकार संपन्न व्यक्ती आपल्याला पाहायला मिळाले. आपण एवढे भाग्यवान आहोत का असा आपल्याबद्दल संशय येतो. इतके महान होते ते. म्हणाले, एक जर मी श्लोक चिंतनाला घेतला, ओम विश्वम विष्णुर वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू, अर्ध चरणाला मला 1 आठवडा पुरत नाही. चिंतन करत बसायचं, ओम विश्वम म्हणजे काय? मी का सांगतोय? भागवताचा तसा हा श्लोक आहे. जन्म अद्यस्य यतोन्वयात. वस्तू पाहायची, विचार करायचा, या फुलाचा जन्म कसा झाला असेल, कशा प्रकारे हे फूल तयार झालं, मागे 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 जायला लागलो ना आपण. चतुश्लोकी भागवतात तो विषय पाहणार आहोत, त्यामुळे आत्ता आवृत्ती करत नाही. एवढं मात्र निश्चित की परमार्थ बाहेरून खूप कमी करायचा असतो, तो आतूनच जास्त करायचा असतो. माणसाला वाटतं कुठेतरी पाणी ओतलं, कुठेतरी काहीतरी केलं की झाला परमार्थ. त्या बाहेरच्या कृत्रिमतेला, बाहेरच्या कर्माला खूप कमी महत्व आहे खऱ्या परमार्थामध्ये. चिंतन महत्वाचं. अनन्यास चिंतयंतो माम, त्याला पूरक म्हणून सगळी कर्म आहेत. असा पहिला श्लोक झाला आणि बोलायला आरंभ केला. ते म्हणाले, नैमिषय निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादयः सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत. शौनक ऋषी बसलेत, त्यांच्या पाठीमागे 88,000 ऋषी बसलेत. सकाळी यज्ञ करतात, दुपारच्या वेळेला भोजन झालं की तत्वचर्चा करायला बसतात. अनेक ऋषी येतात जातात. आलेले जे आहेत अभ्यागत, त्यांच्याकडून ज्ञान घेतात किंवा हे त्यांना ज्ञान देतात. उग्रश्रवा नावाचे ऋषी आले, आपण काल हे पाहिले, पण काल नव्हते, त्यांच्याकरता ही 4 वाक्य बोललो. आणि उग्रश्रवा ऋषींनी भागवत महात्म्य सांगितलं. मग हे म्हणाले, आता आम्हाला तुम्ही भागवत सांगा. आधी आमचे काही प्रश्न आहेत ते आधी तुम्ही ऐकून घ्या. 6 प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न, महाराज शास्त्र विस्तीर्ण आहे, त्याचं सार काय? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 18 उपपुराण, त्या व्यतिरिक्त शेकडो ग्रंथ, हजारो अक्षर, कोट्यावधी अक्षर म्हणा, याचं सार काय? कारण एवढं सगळं वाचायला वेळ नाहीये. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की मनुष्याच्या जन्माचं सार्थक कशाने होतं? विच इज द हायेस्ट ह्युमन व्हॅल्यू? माणूस पण सिद्ध कशाने होतं? काय बटाटे वड्या खाल्ल्याने? का टेर्लिन कॉटन असे काही कपडे कशाने? माणूस कशाने सिद्ध होतो? तिसरा प्रश्न असा आहे
भगवान अवतार घेतो असं आपण मानतो, आपल्या काही मान्यता आहेत. आपण हिंदू आहोत म्हणजे काय? कशाला म्हणायचं हिंदू? दारावर पाटी असेल तर घर बस के हो, घर बसे कहो. हिंदूंच्या काही मान्यता आहेत. हिंदू सोल मानतात, आत्मा मानतात. हिंदू वेद मानतात, हिंदू ईश्वर मानतात, हिंदू कर्मविपाक सिद्धांत मानतात, त्या अंतर्गत पूर्वजन्म आणि पुनर्जन्म मानतात, आणि हिंदू अवतारवाद मानतात. 5 गोष्टी. म्हणून आपण हिंदू आहोत. यातलं कुठल्याही जगातला कुठलाही मनुष्य हे मानायला लागला की तो हिंदू आहे, त्याला कपाळाला नाम लावायची गरज नाही. ते फक्त सिम्बॉलिक आहे. जानवं, शेंडी, काय नाम, हे सिम्बॉल आहे. ते काही न करता सुद्धा तुम्ही कायदा मानला की घटना मानलीच ना. आम्ही कायदा मानतो म्हणजे सगळी घटना मानतो असा अर्थ आहे. म्हणून आपण कळत नकळत हे सगळं मानत असतो. बोलताना बोलतो ना आपण, असं वागू नको, भोगायला लागेल बरं, म्हणजे आपण कर्मविपाक सिद्धांत बोललो. साध्या भाषेत बोलतो. त्यातला अवतार नावाचा जो काही भाग आपण मानतो, भगवंत स्वतः विश्व ज्याने निर्माण केलं तो आपल्या भक्तांकरता किंवा सज्जनांकरता, तो त्याचा भक्त असायला पाहिजे असं नाही. रामाने अवतार घेतला, दत्ताच्या भक्तांनाही वाचवलं की नाही? भक्त हे सज्जन, जो सज्जन आहे ना तो देवाला अत्यंत प्रिय आहे, आणि म्हणून तो खाली येतो. वरून खाली येण्याला अवतरती इति अवतारः असं म्हटलंय. त्यात वादही बरेच आहेत, आपल्याला तिकडं जायचं नाही आहे. पण या अवताराचं प्रयोजन काय? तिसरा प्रश्न. म्हणजे रावणाला मारायला आला, काय करायचंय? रावणाच्या इथे फक्त जाऊन कोरोना टाकून यायचा. त्याला तर केवढं इन्फेक्शन झालं असतं. 10 तोंड म्हणजे केवढं, सगळे शिंकून शिंकून त्याचा अगदी पंचायत झाली असती. वाम घ्यायला त्याला 10 यंत्र ठेवायला लागली असती समोर. नाही, भगवंत अवतार घेऊन शत्रूला किंवा राक्षसांना मारतो, यामध्ये भगवंताची शक्ती जरा कमी दिसतीये. उदात्तीकरण या दुष्टांचं होईल ना. रावणाला मारायला, हिरण्याक्षाला मारायला, वाईट लोकांना मारायला भगवंताला यावं लागतं, याला काही अर्थच नाही हो. कशाला यायचं? जर सगळ्यांचा हार्ट तो चालवतो की नाही, सगळ्यांचं हृदय तो चालवतो, मग हार्ट फेल. काय सोपं आहे की नाही? अवताराचं प्रयोजन काय? खरं भागवत कन्सेप्ट क्लिअर करून टाकतं बरं का. 4था प्रश्न. भगवंतानी आत्ता या युगामध्ये, आत्ता जे श्वेतवाराह कल्प आहे, आत्ताच्या कल्पाचं नाव काय आहे? श्वेतवाराह कल्प. असे 14 कल्प आहेत. डोक्याला लावतो ते नव्हे. त्या सगळ्या कल्पांची नावं आहेत. खूप मोठा विचार आहे आमच्याकडे, पळापासून कल्पापर्यंत. एक एक युगाची जी यादी दिली आहे ना, एक एक युग 17,28,000 वर्षांचं आहे सत्ययुग, कृतयुग. 12,96,000 वर्षांचं आहे त्रेतायुग. 8,64,000 वर्षांचं आहे द्वापरयुग. आणि 4,32,000 वर्षांचं आहे आत्ता आपण ज्या युगात आहोत ते कलियुग. त्यातली फक्त 5,120 वर्ष झाली आहेत. अजून फार लांब आहे. आणि मग जाता जाता शेवटी तो कल्की येणार आहे. आणि कल्कीचा अवतार हा सत्ययुगाचा आरंभ असणार आहे. आंध्र प्रदेशामध्ये शंबलग्रामी विष्णुयश ब्राह्मणाच्या घरी तो जन्माला येणार असं भागवतात वचन आहे. या आत्तापर्यंत झालेल्या या युगामध्ये भगवंतांनी अवतार कोणकोणते घेतले आणि काय काय लीला केल्या? 4था प्रश्न. 5वा प्रश्न. ईश्वर हे विश्वनिर्माण कसं करतो आणि का करतो? कसंचं उत्तर केव्हा तरी मिळेल, पण का, वाय? तो जर आनंद रूप आहे तर निर्माणच करायची काय गरज होती? आणि 6वा प्रश्न. सध्याच्या काळामध्ये सज्जन कुणाला शरण गेले तर त्यांचं अकल्याण न होऊ देता भगवंत कल्याणाची व्यवस्था करतो. 6 प्रश्न आहेत. आणि या 6 प्रश्नाची विस्तृत उत्तरं भागवतात आली.
यापेक्षा काही 7वा प्रश्न असतो का बघा. आज काय करू, मी काय करू. ते असं आहे, ते तसं आहे, पण मी काय करू. वैयक्तिक पातळीवरती व्हॉट टू डू हाच प्रश्न असतो आपला. ऐकलं, आरंभ करणार बोलायला उग्रश्रवा ऋषी आणि सर्वप्रथम त्यांचे नेत्र पाणावले. हो, डोळे पाणावले. का डोळे पाणावले? त्यांना त्यांच्या गुरुजींची आठवण आली. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम. पहिलाच श्लोक त्यांच्या मुखामध्ये शुकदेवांची आठवण झाली. वास्तविक उग्रश्रवा हे वेदव्यासांचे शिष्य आहेत, पण त्यांनी भागवत ऐकलं होतं ते शुकदेवांकडून. म्हणून खऱ्या अर्थानं ते स्वतःला शुकदेवांचे पण शिष्य समजतात. वास्तविक त्यांचे ते गुरुबंधू आहेत. नेत्र त्यांचे पाणावले, डोळे मिटले गेले, डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं, हात जोडले गेले, शुकदेवांना वंदन केलं आणि एकच वाक्य बोलले, ऋषी हो, तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकतो याचं कारण माझ्यावरती असलेली सद्गुरूंची कृपा. मुद्दा लक्षातच घ्यायचा. ज्ञान त्याच्या चित्तामध्ये स्थिर होतं जो अत्यंत कृतज्ञ आहे. सेल्फ मेड जे लोक असतात ना, कृतघ्न, त्यांच्याकडे ज्ञान सुद्धा कल्याणकारी नसतं. त्यांचं सुद्धा कल्याण करत नाही आणि ते ज्याच्याकरता काम करतात त्यांचंही ते कल्याण करत नाहीत. म्हणून कृतज्ञता हा फार अत्यंत महत्त्वाचा भाव इथे प्रकट होतो. आपण आत्तापर्यंत ज्यांच्याकडून जे जे काही शिकला असाल त्यांच्याबद्दल एक मनातल्या मनात कृतज्ञता बाळगा, असा मला इथे जणू निरोप देतात भागवतकार. आणि बोलायला आरंभ झाला. सांगतो म्हणाले, पहिला प्रश्न तुमचा आहे, सगळ्या शास्त्राचं सार काय थोडक्यात. या सगळ्याचं मर्म काय सांगतो म्हणाले. तुकोबांचा अभंग ठेवतो आपल्या समोर या प्रश्नाचं उत्तर असणारा. मूळ श्लोक आहे, वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम यत्तद हैतुकम. वेद अनंत बोलीला, वेद अनंत बोलीला, वेद अनंत बोलीला, वेद अनंत बोलीला. किती पुस्तकं वाचा, किती तुम्ही विद्वान व्हा, याचं सार काय. वेद अनंत, अनंत गोष्टी बोललाय. अनंत याचा अर्थ भगवंत आणि अनंत याचा अर्थ जे काउंट करता येत नाही. अनंत, देयर इज नो एंड टू काउंटिंग. वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाची साधीला, अर्थ इतुकाची साधीला. शरण विठोबासी जावे, शरण विठोबासी जावे. निजनिष्ठे नाम गावे, निजनिष्ठे, निजनिष्ठे नाम गावे. वेद अनंत बोलीला, वेद अनंत, अनंत हो, अनंत बोलीला. सगळ्या शास्त्राचं सार एकच असेल तर ते अगदी कमीत कमी शब्दात बोलायचंच झालं तर आपल्या हृदयामध्ये असणारी प्रेम करण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था विश्व निर्मात्याकरता वापरणं ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका सगळे शास्त्र आपल्याला समजावून सांगतात. मला देव आवडला पाहिजे, देवळात गेलं पाहिजे ना आरती केली पाहिजे नव्हे, ते करूया, पण मला देव आवडतो का. समर्थ म्हणाले, जयास भगवंत आवडे. आय लव्ह यू म्हणतो की नाही आपण, असं मला देवाला म्हणावं असं वाटतं का.
दिल से, मनापासून, वरवर नव्हे. मला देव जेवढ्या प्रमाणात आवडायला लागला पक्क समजायचं, मला सगळ्या शास्त्राचं मर्म कळलं. म्हणले आवडतो आम्हाला देवबुवा, खरंच आवडतो. सकाळच्या वेळेला आपल्याकडे 2-4 गोष्टी येतात. दुधाची पिशवी, वर्तमानपत्र आणि फुलपुडी. यातलं काय नाही आलं तर चालतं. दुधाची पिशवी नाही आली तर जाऊन घेऊन येतो, पण चहा घेतल्याशिवाय पुढचे कार्यक्रम होत नाहीत. पेपर घेऊन येतो. फुलपुडी नाही आली तर फक्त काल निर्णयावर लिहायचं, आज फुलपुडी नाही म्हणजे पैसे द्यायचे नाहीत. व्यवहारातली एखादी गोष्ट राहिली तर चुटपुट लागते आपल्याला. तसं देवाचं काही करायचं राहिलं तर चुटपुट लागते का मनाला. ज्यांना असं होत असेल ते परमार्थातले अधिकारी आहेत, त्यांना मर्म कळलंय. बरं, आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवाल, भाग्य असेल तरच ही आवड निर्माण होते. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले नामदेव महाराज, तेव्हा या विठ्ठले बहुत सुकृताची जोडी. मला एक मुद्दा लक्षात घ्याल, मला देव कळेल आणि मी त्याच्यावर प्रेम करेन हे इम्पॉसिबल आहे. मला झोप लागल्यानंतर मला कशी झोप लागते हे कळतं का जागा राहून मला कळतं झोप लागली कशी. जेव्हा आपण देव बघायला जातो ना, देव मला पूर्ण जेव्हा देव कळतो त्यावेळेला मी देवापेक्षा वेगळा राहिलेला नसतो. म्हणून मला देव कळल्यावर मी भक्ती करीन. म्हणजे मी MA झाल्यावर पहिली शिकायला जाईन म्हटल्यासारखं आहे. कळलं का? मी MA झाल्याशिवाय पहिलीच जाणार नाही. म्हणून मला आवडला पाहिजे भगवंत, बस, बाकी काही नको. मग तो कसा आहे, तो काळा आहे का गोरा आहे का, तो निर्गुण आहे का सगुण आहे, नका विचार करू. मला देव आवडला पाहिजे. मी कालच आपल्या समोर त्या रिमोटचं उदाहरण दिलं आहे. आपण एवढ्याशा रिमोटनी आपण स्क्रीन हवं तसं बदलू शकतो. तसं याच्यामध्ये ती व्यवस्था आहे. प्रेम नावाची जी व्यवस्था आहे ना, ती वापरून घेतली की या विश्वाला नियमित करणारा, विश्वाचा, जगाचा नियंता माझ्या ताब्यात येतो. पाणी भरतो नाथांकडं, हो, चोखोबाची गुरं राखतो, नामदेवाच्या कीर्तनाला येऊन नाचतो. तो काही तेवढा नाहीये, पण ही प्रेम नावाची व्यवस्था आपण इंटॅक्ट ठेवली नाहीये. आणि आज बाहेरची परिस्थिती आपण अशी करून टाकली की मनुष्य जास्तीत जास्त याच्यापासून दूर गेला. आपण कामालाच प्रेम म्हणून टाकतो. काही दिवस आय लव्ह यू, नंतर आय हेट यू. नाही. आणि याकरता प्रेमाच्या संकल्पना स्वच्छ कशा होतील, आपण गोपींच्या कथा ऐकणार आहोत त्यावेळेला या संकल्पना स्वच्छ होतील. मुद्दा मला आता सांगायचा आहे. पहिला प्रश्न होता, सगळ्या शास्त्राचं सार काय, तर भगवंताची भक्ती म्हणजे प्रेम. सोप्या भाषेत भक्ती याचा अर्थ सोप्या भाषेत प्रेम. मनुष्याच्या जन्माचं सार्थक कशाने होतं ते म्हणाले, अरे प्रश्न दुसरा असला तरी उत्तर पहिलंच. एवढ्यानीच माणूस पण सिद्ध होतं. हे कुठले इतर प्राणी करू शकणार नाही. एक 10-12 गाढवं जमली आहेत आणि त्यातल्या त्यात जे चांगलं गाढव आहे ते कीर्तन करते, असं दिसतं का कुठं? ती समज, ती व्यवस्था फक्त माणसाच्या देहामध्ये आहे, बाकी कुठल्या देहामध्ये नाही आहे. म्हणून माणसाच्या देहाची स्पेशल व्यवस्था जर काय असेल तर आपण विश्वनिर्मात्याला ओळखू शकतो. व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ अँड हू एम आय, हा विचार कधीही गाढव करणार नाही. म्हणून हा विचार जो करत नाही त्याला गाढव म्हणायला हरकत. नाथाने म्हटलंय, पावोनी नरदेह जाण, जो न साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्धव गाढव जाण, पुच्छे विण दुपाई. तिसरा प्रश्न, अवतार
त्याचं उत्तर आहे, तो फक्त त्या निर्गुणातून सगुणात या करता येतो त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना भेटण्याकरता. एवढं एकमेव प्रगल्भ कारण आहे. त्याला रावणाला मारायला तिथं जायची काही गरज नाहीये, कंसाला मारायला तिथं जायची गरज नाहीये. तो ते केलं असं दाखवतो, पण त्याचा मुख्य हेतू एकच आहे, परित्राणाय साधूना. बस. काय ज्ञानवांच्या ओव्यात हो. कशाला भगवंतानी डोळे धारण केले? तो पहावा हे मज डोहळे. माझा भक्त पहावा, हे भगवान म्हणाले मला डोहाळे लागतात. तो पहावा हे मज डोहळे, म्हणून अचक्षुसी मज डोळे. हातात कमळ का घेतो? ते म्हणले खूण आहे ना ती. नाही, हातामधील लीला कमळे पूजू तयासी. रोज माझी पूजा करतो, सगळं जीवनभर माझ्या करता कष्ट करतो. एक वेळ अशी येते की मी त्याची पूजा करतो. बस भागवताचा सिद्धांत लक्षात ठेवाल. आपण भगवंतावर प्रेम करतो असं कधी समजू नका. आपण जेवढं करू ना त्याच्यापेक्षा तो अनेक पटीने आपल्यावर प्रेम करत असतो. भक्ती परमार्थ हे वन साइड लव्ह नाहीये. काकडभर जास्त प्रेम तो तिथे करत असतो. तुकोबांचा अभंग आहे. तुकोबा म्हणाले, मला जर इथे देहूत बसून उचकी लागतीये भंडाऱ्यावर, पांडुरंगा तुलाही पंढरपूरला काहीतरी होत असणार आहे. तुम्ही तुमच्या घरी बसला असाल फक्त पंढरपूरकडे असं बघा. त्यांनी पंढरपूर म्हटलंय, आपण आपलं गुरुस्थान घ्या. काहीतरी धरायला पाहिजे ना. म्हणून महायोग पीठे तटेर भीमरथ्याम आचार्य म्हणाले, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रयी समागत्य तिष्ठंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्म आहे याची खूण म्हणजे इथे असलेला पांडुरंग. आचार्य सांगतात, तुम्ही तुमच्या घरी फक्त पंढरीच्या दिशेने असे बघा की पांडुरंग तुमच्याकडे फिरून उभा राहतो. तो उभाच आहे ना, फक्त फिरतो. तुम्ही बसलाय, तो उभा. तुम्ही उभे राहा, तो चालायला लागतो तुमच्या दिशेनं. तुम्ही चालायला लागा, तो धावायला लागतो. आणि तुम्ही त्याच्या दिशेनं धावायला लागला तर तो नाचायला लागतो. तुम्ही झोपून स्तोत्र म्हटलं तर तो उभा राहून ऐकतो डोक्याशी. तुकोबा म्हणाले, निजल्याने भजता उभा नारायण. म्हणून भागवत सिद्धांत सांगतं की तुम्ही फक्त त्याच्यावर प्रेम करा आणि बघा तरी काय होतं. अवतार घेतो तो फक्त भक्तांना भेटण्याकरता. आता भक्तांना कोणी ताप द्यायला लागलं त्याला कसं आवडेल, म्हणून कानफडत देतो. संपला तो विषय. त्याचा कन्फर्म तिकीट, डायरेक्ट वैकुंठ, विनाशायचं दुष्कृताम. आणि सज्जनांना राहायची व्यवस्था चांगली राहावी म्हणून धर्मसंस्थापनार्थ आहे. बरं, अवतार किती झाले म्हणले, आवृत्ती नको, पुढे भागवतात येणारच आहे म्हणून सगळे अवतार सांगत बसत नाही. पुढचा प्रश्न, भगवंतांनी विश्वनिर्माण का केलं, कसं केलं, हेही उत्तर पुढे येणार आहेत. 6वा प्रश्न, सध्याच्या काळात कुणाला शरण जावं. आपल्यावर काही अन्याय झाला, होऊ नये पण झाला, तर कुणाला शरण जायचं? कोर्टात जाऊन काम होईल असं वाटतंय का? पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर काम होईल असं वाटतंय का? खरं सांगा. ते म्हणले होईल पण नाही पण, म्हणजे त्याची पण खात्री नाही की नाही, काहीच खात्री नाही आहे. मग काय करावं? व्यवहाराच्या पातळीवर जेवढं काय करणं आहे तेवढं शक्य आहे ते जरूर करावं, पण शरण भगवंताला जावं, भागवताला शरण जावं. प्रार्थना करावी, भागवता असं असं माझ्यावर संकट आलंय, मला असं ते मोठं वाटतंय. काय पोलीस स्टेशनमध्ये जायचं, अमक्या ठिकाणी जायचं, तर डॉक्टरांकडे जायचं, बरं नाहीये, ते सगळं मी करतोय, पण तुझं लक्ष असू दे. कारण असं वर्णन आहे की जेव्हा भागवत नावाची पोथी घेऊन उद्धव निघाला तेव्हा भगवान अदृश्य झाले, ते या पोथीत अदृश्य झाले. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. म्हणून भागवताची पोथी हा प्रत्यक्ष वाङ्मयीन भगवंत आहे. ती अक्षर नाही आहेत, त्याची आपल्यावरती कृपा ज्या स्वरूपाने होते ते अक्षर आहेत.
आणि म्हणून भागवताला जो शरण झाला, रोज भागवत वाचा, रोज एकदा भागवत म्हणा. आपल्याला दिलाय ना कागद, त्यात या भागवताचं सार चतुश्लोकी भागवत दिलंय, त्याचा अर्थ पाहायचा आहे, ते मी रोज म्हणून पण घेणार आहे. 15 सेकंद लागतात पाठ केल्यानंतर म्हणायला. 15 सेकंद रोज घरात भागवत म्हणा. जिथे भागवताचा उद्गार होतो ते तीर्थक्षेत्र होतं असं वर्णन आहे. इतकं पवित्र होतं घर ते. आता बोलायला आरंभ झाला. वेदव्यासानी भागवत कसं लिहिलं ते म्हणाले. वेदव्यासानी एका वेदाचे 4 वेद विभाग केले, वेदांचा विस्तार केला म्हणून नाव आहे वेदव्यास. म्हणजे फायलिंग केलं. सापडणारे कागद ऐन वेळेला सापडत नाहीत की नाही. इलेक्ट्रिकची बिलं आणि ते टेलिफोनची बिलं एकत्र असतात बऱ्याचदा घरात, नाही का. काही घरं देशस्थ लोकांची असतात ना, म्हणजे देशस्थानी रागवू नका, मी आपलं थोडं. ते मला एका मित्रांनी फोन केला, बुवा तुमच्याकडं किती दिवस गणपती? म्हटलं 10 दिवस. तो म्हटलं आम्ही कोकणस्थ, आमच्याकडं 1.5 दिवस. त्याला मी म्हटलं खरं सांगू, आमच्याकडं पण 1.5 दिवसच असतो. अलीकडचे 8.5 दिवस आम्हाला आरतीची पुस्तकं सापडायला, वाती सापडायला. मग शेवटचे 1.5 दिवस आम्ही खऱ्या अर्थाने आरती बिरती करतो. म्हणजे थोडासा विनोद. असं काही देशस्थ कोकणस्थ कुठल्या गोष्टी सिरियसली घ्यायच्या नाही घ्यायच्या ठरवून ठेवा. तुमचा माझा परिचय नाही म्हणून, नाही तर परिचय असेल तिथं मी बिनधास्त बोलतो, कारण लोकांना माहिती आहे. असं मला सांगायचं आहे असं की सापडायला पाहिजे म्हणून जसे आपण घरामधले सगळे कागद व्यवस्थित फायलिंग करून घेतो, तसे मंत्राचं फायलिंग केलं. भगवान काय वेदव्यासांचा अभ्यास असेल, कसले अवघड आहे तो. एक एक मंत्र समजायला कठीण आहे. हे सगळे वेदांचं व्यवस्थित म्हणजे स्तुतीप्रधान सगळे मंत्र एकत्र केले. स्तुतीला ऋग म्हणतात. ऋग म्हणजे स्तुती. तसं इकडेही काही स्तुती आहेत, पण प्रामुख्यानं स्तुती एकत्र केली ते ऋग्वेद. यजनपर सगळं जे आहे ते एकत्र केलं यजुर्वेद. सूत्रात्मक जेवढे काही प्रयोग आहेत ते एकत्र केले अथर्वणवेद. आणि गायन प्रधान 1000 शाखा होत्या याच्या. 1000 शाखा. अगदी अफगाणिस्तान, पाकिस्तान, तिकडे खाली खैबर खिंड सगळीकडं हे सामवेदी पसरलेले होते. सामवेद अतिशय गोड आहे सामवेद. एवढं करून गप्प नाही बसले व्यासजी. 5 शास्त्र लिहून तयार होती. न्याय तयार होतं, वैशेषिक तयार होतं कणादांचं. सांख्य कपिलांकडून सांगितलं गेलं होतं. पतंजलीने योग सांगितलं होतं. जैमिनी अथा तो धर्मजिज्ञासा पूर्वमीमांसा सांगितली होती. या सगळ्यावर उत्तर म्हणून उत्तर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र लिहिली. म्हणजे आपल्या ताब्यात किती 6 शास्त्र आली. 4 वेद, 6 शास्त्र, 18 उपपुराण, 17 पुराण. एवढं सगळं लिहिल्यानंतर सुद्धा वेदव्यासांना जॉब सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतात, कर्माचं समाधान होईना, तेव्हा नारदांच्या प्रेरणेनं एक भक्तिप्रधान ग्रंथ लिहिला की तो ग्रंथ ऐकता ऐकता सामान्याचंही, ज्याला काही कळत नाही त्याचंही नेत्र असे अश्रूंनी डबडबून आले पाहिजेत भगवंताकरता. तो ग्रंथ म्हणजे भागवत. आणि भागवताचं लेखन केल्यानंतर वेदव्यासांना तृप्तीचा लाभ झाला असं वर्णन आहे. व्यासांनी लेखणी खाली ठेवली. यानंतर काही लिहिलं नाही व्यासांनी. मी अनेकदा सांगतो, जे ब्रह्मसूत्रांनी नाही घडलं ते भागवतांनी घडलं असं व्यासांच्या बाबतीत असेल तर विचार करा भागवत कसं असेल. काही कमी पडत नाही त्याला भागवत म्हणतात. शुकदेवांना ते शिकवलं, पण परीक्षित का ऐकायला आला ते? राजाला काय कारण आहे हॉस्पिटलमधून हे ऐकायला यायचं? म्हणजे तिथं कुठं असेल तिथनं राजाला काय ऐकायला असं वाटेल का? बा सोलापूरचा कोण मेयर आहे, त्यांना वाटेल का भागवत ऐकायला? एखादी येतील बरं, मी आपलं हे म्हणतोय, त्यांच्याकडं सत्ता आहे, काही जबाबदारी आहे, त्याला भागवत ऐकायला कसं काय जमेल? म्हणजे वेळ तरी कसा होईल? सांगतो म्हणाले. प्रसंग असा झाला, थोडं नाम गाऊया आणि पुढच्या कथानकाकडे जाऊया. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं भजन. आळस आला असेल तो जातो. नामानी तसंही पापनाश सांगितलाय. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण
केशव हरि गोविंदा, हरि केशव हरि गोविंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, वनमाली मुरलीधारी, वनमाली मुरलीधारी, वनमाली मुरलीधारी, वनमाली मुरलीधारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन गिरिवरधारी, नित नित कर माखन चोरी, 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 हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। महाभारत युद्धाचा शेवटचा दिवस होता. कृतवर्मा नावाचा दुर्योधनाची बाजू घेणारा सैनिक वाचलाय. दुर्योधन अर्ध्या तुटलेल्या अवस्थेत वाचलाय आणि अश्वत्थामा वाचलाय. एवढे अडीचच सैनिक उरलेले असताना त्यांचा सेनापती दुर्योधनाने केला अश्वत्थाम्याला आणि सांगितलं जा. अश्वत्थाम्यानं पांडव समजून पांडवांची 5 मुलं झोपेत असताना ठार मारली, त्यांच्या माना कापल्या आणि दुर्योधनाला आणून दाखवल्या. दुर्योधनासारख्या दुर्योधनानंही त्याची निंदा केली आहे. अरे मला ही नकोय, त्यांचे बाप मारायला, भीम मारायला पाहिजे होता. आणि द्रौपदी कोसळली. आपल्या मुलाला खर्चटलं तर आपल्याला किती वाईट वाटतं. बर द्रौपदीची ही 5 मुलं युद्ध करत मेली असती तर तिला वाईट वाटलं नसतं, कारण ती याज्ञसेनी आहे. झोपेत असताना अशा पद्धतीनं कपटाने मारणं, पकडून आणा त्याला. कोण आहे तो? कुठला तरी एक सेवक वाचला होता, तो पळून गेला. त्यांनी सांगितलं असं असं अश्वत्थामा आला होता. भीम अर्जुन 2 जण निघाले आणि अश्वत्थाम्याला मुसक्या बांधून द्रौपदी पुढं आणून उभा केला. द्रौपदी सांग, तुझा गुन्हेगार आहे, याला काय करू? बोटी बोटी एवढे तुकडे करू काय? एका घावात 2 तुकडे करू? बोल तू. द्रौपदीचं अंतःकरण किती विशाल होतस ते सांगता. ती सांगते, नाथ भीमाला सांगते, मुच्यताम मुच्यताम एष ब्राह्मणो नितरां गुरुः सएष भगवान द्रोण पुत्र रूपेण वर्तते. द्रौपदी केवळ प्रसंगानं प्रभावित होणारी नव्हती, लक्षात घ्याल. ती रिॲक्शन म्हणून कधी वागत नसे, तिची नेहमी ॲक्शन असे.
लोक कसेही वागले तरी सुद्धा माझी वागण्याची खास पद्धत आतमध्ये पक्की ठरलेली असावी. केवढा अन्याय झालाय तिच्यावर, काय दुःखाला मर्यादा आहे का त्या? पण याही स्थितीत तिचा विवेक ढळला नाही. ती सांगते अश्वत्थाम्याला मारू नका, अनेक कारणांनी. द्रोणाचार्य नाही आहेत याचा सरळ अर्थ असा, आज हे आपल्याकरता द्रोणाचार्य आहेत. आत्मानाम काय आत्मावई पुत्रानामासीत अशी श्रुतीच आहे. तोच आत्मा या रूपाने आज आहे, म्हणून त्याला सोडा. दुसरं, याला मारल्यावर माझी 5 मुलं जिवंत होणार नाहीत ना. आणि तिसरं, याला मारल्यानंतर मी जेवढी दुःखी आहे ना, तशीच्या तशी माझी कृपी माता दुःखी होईल, द्रोणाचार्यांची पत्नी दुःखी होईल. गोपाल कृष्ण काय वेडे म्हणून तिचे जवळ राहिलेत काय बोला? ते म्हणायचे, ताई मी तुझा भाऊ नाहीये, मी तुझा दास आहे, बंधू नव्हे दास तुझा. कुठेतरी जीवनामध्ये प्रगल्भता, कुठेतरी उदार चित्त असावं लागतं, मग भगवंत येतो आमच्या मदतीला. आम्ही पटकन बोलून जातो, तिला इतक्या साड्या पुरवल्या, आम्हाला काय नाही देत? तिची योग्यता काय आहे? आम्ही 25 वर्षापूर्वी केलेला अपमान सुद्धा लक्षात ठेवतो. किती महान असेल द्रौपदी, विचार करा. द्रौपदी नुसती सांगत नाही, वर्णन करतात उग्रश्रवा ऋषी की तिनं चक्क त्या ब्राह्मणाच्या चरणावर मस्तक ठेवलं. हो, ब्राह्मणो नितरांगुरु, मुंच मुंच त्याला सोडा. आता द्रोणांचं नाव घेतल्यावर अर्जुन मागं सरकला, कारण द्रोणाचार्य हा अर्जुनाचा वीक पॉइंट होता. त्यांच्यापुढे तो कधी, ज्या दिवशी द्रोणाचार्याला ठार केलंय दृष्टद्युम्नाने, त्याचा जन्मच त्या करताय. त्या दिवशी पांडवांच्या सेनेमध्ये आनंदाचा जल्लोष चालला होता, रडत बसला होता एकटा अर्जुन. अर्जुन हे व्यक्तिमत्वच वेगळं आहे पूर्ण महाभारतात. अर्जुन द्रोणांचं नाव घेतल्यावर मागे सगळा. भीम द्रौपदीला मी म्हटला, तुझं काही मी ऐकणार नाही, ब्राह्मण बिंबण काही नाही, हाणणार मी धरून त्याला. कारण हतवैता ना आतताई ना, जो आतताई आहे तो संपलाच पाहिजे. तो कुठल्या जातीचा काय करायचंय, तो वाईट आहे ना, हाणा. भीमाची एकच फिलॉसॉफी होती आयुष्यभर, टीट फॉर टॅट. साई से सच्चा रहो, सज्जन से सद्भाव, दुनिया से ऐसा रहो जैसा पडे ढाव. माझे गुरुजी सांगतात, संपूर्ण महाभारतामध्ये प्रॅक्टिकल फक्त एकटा भीम होता, बाकी थिअरीवाले. तो योगी होता. एन्काउंटर केस लढवा, त्याला बिर्याणी खायला घाला, भानगड कोणी घेतली, संपला. केव्हा तरी पोरांना भीम पण ऐकवा. हो, आम्हाला फक्त भीमानी भरपूर लाडू खाल्ले एवढं माहिती आहे, पण भीमाची काय थिअरी, काय त्याची स्ट्रॅटेजी होती, काय वागायचा भीम आपल्याला माहिती का? दक्षिणेतले काही कवी सांगतात, माझ्याकरता म्हणाले महाभारतामध्ये गोपालकृष्ण हे नाहीच आहेत हिरो, माझ्याकरता भीमच हिरो आहे. कारण 100च्या 100 कौरव एकट्या भीमानी मारले. त्यांनी सांगून ठेवलं होतं, इकडे बघायचं नाही. आणि आपटून धोपटून मारलेत. आपण जसं कपडे धुतो ना, म्हणजे धुवायचं पूर्वी, आता नाही धुत, आता ते फुल्ली ऑटोमॅटिक. कपडे धुवायचे असत तसं भीमानी धुतलंय एकेकाला. तो म्हटला, मी याला सोडणार नाही, तू काही म्हण. आता भांडण सुरू झालं दोघांचं, नवरा बायकोचं. द्रौपदी म्हणे मारू नका, हे म्हणले मी मारणार, कारण हातवैता नातत नाही. ती म्हणले ब्रह्मबंधूर्ना हंतव्य, म्हणले, तो म्हणतो आतताई वधारहणा वधारहणा. इतक्यात गोपालकृष्ण आले नंदाचा. कृष्ण म्हणले काय प्रॉब्लेम आहे? दोघांनी हाक मारली, कृष्णा इकडे. भीम म्हटला कृष्णा इकडे. ही म्हणतीये ब्राह्मण हा अबध्य आहे, त्याला मारायचं नसतं. द्रौपदी म्हणली, आणि हे म्हणतात की आतताई वधारहणा, हा तो वधाला योग्य आहे. कृष्ण उत्तर देतात, म्हणले भीम का कहना सही है. भीम म्हणला मग उगाच आहे, लेकिन द्रौपदी का कहना गलत नहीं है ना. ते कहना क्या चाहते हो. कृष्णाचं वैशिष्ट्यच असं, तो कधीही सरळ बोलत नाही. अजून द्वैती अद्वैती अजून 5000 वर्ष झाली डोके आपटत बसलेत गीता आमची.
आचार्यांनी पण भाष्य लिहिलंय, द्वैती लोकांनी पण गीतेवर भाष्य लिहिलंय, अद्वैती, केवलाद्वैती, विशिष्टाद्वैती अजून सुद्धा त्याचं म्हणणं कळलं नाहीये. ते आहे ना, जशी आहे तशी. म्हटलं हे जरा थोडं बदलायला पाहिजे. मला कळली तशी, जशी आहे तशी फक्त कृष्ण बोलू शकतो, अर्जुन सुद्धा बोलू शकत नाही. कारण अर्जुन फर्स्ट हँड श्रोता असला तरी तो श्रोता आहे, त्याला नेमकं काय म्हणायचंय हे फक्त तोच सांगू शकतो. भगवंताचं वैशिष्ट्य कधी सरळ बोलत नाही. माझे गुरुजी तर गमतीने सांगतात, उभा सुद्धा सरळ राहत नाही. बघा त्याच्याकडं. नंद अरे सॉरी, नटभैरव आहे. माझे गुरुजी इथं नेहमी एक गवळण म्हणायचे, फार छान गवळण आहे. म्हणले भगवंताचं वैशिष्ट्य जर काय असेल तर त्याच्या बोलण्याचा अर्थ लावायला सुद्धा त्यालाच बोलवावा लागतो. काही लोकांचं असतं ना की त्यांनी लिहिलेलं वाचायला त्यांनाच बोलवायला लागतं. चतुरस सखिमे भरता यल लिखती तत् परो न वाचयती. दुसरी म्हणली तस्मादप्यधिको मे स्वयमपि लिखितम स्वयं न वाचयती. अर्थ काय याचा? याचा अर्थ कृष्ण हे असं कोडं आहे की ते सहजासहजी सुटत नाही कोणाला. म्हणून आमचे तुकाराम महाराज सांगतात, कसा आहे तो, एवढी गवळण म्हणतो आणि पुढे जातो. तो कृष्ण इथे, कृष्णाची भागवतात पहिल्यांदा एंट्री इथे आहे, त्याचं स्वागत करूया गवळण म्हणून. पण तुकोबानी म्हटल्यानंतर तो येणारच आहे आपल्या कथेत. अनंत ब्रह्मांडे उदरी हे अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा बालक नंदा घरी. तो हा बालक नंदा घरी नवल 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 केवढे केवढे नवल केवढे 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 नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. नकळे कान्होबाचे कोडे. नकळे कान्होबाचे कोडे. नकळे 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 कान्होबाचे कोडे. नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे. विश्वव्यापक कमलापती. विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणी कडिये घेती. त्यासी गवळणी कडिये घेती. पृथ्वी जाने तृप्त केली. पृथ्वी जाने तृप्त केली. त्यास यशोदा जेवू घाली. त्यास यशोदा घास घाली. नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे. तुका म्हणे नटधारी. किती नाटकी आहे. तुका म्हणे तुका म्हणे
का म्हणे नटधारी 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 तुका म्हणे नटधारी भोग भोगुन ब्रह्मचारी भोग भोगुन ब्रह्मचारी नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नवल केवढे केवढे नवल केवढे 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 केवढे. कृष्ण ही अशी गाठ आहे श्रोते हो, जी सोडवायला गेलं ना की अजून गुंतत जाते. हे आपण श्रावणीत ब्राह्मण लोक जान्हवी सोडवताना पाहिलीत की नाही? सगळेच जण आम्ही श्रावणीला बसले आणि ते जान्हव्याचं. माझा एक मित्र आहे, तो म्हणतो उत्तम जानवं सोडवू शकतो तो खरा ब्राह्मण म्हणतो. विनोदाचा भाग सोडून द्या, जेवढं गाठ सोडाल तेवढं दुसरा अजून गुंता येतोय. म्हणून कृष्णाबद्दल एक वाक्य वाचलं होतं, मला ते खूप आवडलं. कृष्ण म्हणाले, डोंट ट्राय टू अंडरस्टँड मी, डोंट ट्राय टू अंडरस्टँड मी, जस्ट लव्ह मी. मला समजून घेण्याचा प्रयत्न, वेगळेपणानं तुम्ही समजूनच घेऊ शकणार नाही. तुम्ही मदरूप व्हाल तेव्हाच तुम्हाला मी कळेल. स्वामी विवेकानंद नेहमी सांगायचे, या भारतात जेव्हा दुसरा विवेकानंद जन्माला येईल त्यावेळेला हा पहिला विवेकानंद त्याला कळेल. काय असेल ते म्हणले, भीमाचंही बरोबर आहे, द्रौपदीचं बरोबर आहे. दोघं बघायला लागले, काय दोघांचं बरोबर कसं असेल? दोघं कुणाचं तरी एकाचं चूक पाहिजे ना. ते म्हणले, असं आहे भीमा, कुणाला कसं मारावं याचं शास्त्र आहे. प्रत्येक वेळेला ठार मारणं म्हणजेच मारणं नसतं. सज्जनाचा अपमान केला की त्याला मारल्यासारखं आहे. मुख्य माणसाची आज्ञा नाही ऐकली की त्याचा मुख्यपणा मारल्यासारखा आहे. आज्ञा भंगो नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम पृथक्षय्याच नारीणाम अशस्त्रम वध उच्यते. अशस्त्र वध, शस्त्र न वापरता केलेला वध. भीम म्हणला, तुला काय म्हणायचंय? काही नाही, त्याच्या कपाळावरचा मस्तकमणी काढ. आणि इथे त्याच्याकडे कपाळावर असा मस्तकमणी होता, आणि आपण फणसातले गरे काढतो ना, असा तो मणी काढला, आणि त्याची जखम अजूनही बरी झालेली नाहीये. आज अश्वत्थामा आहे, नर्मदेच्या किनारी तो भेटतो. फक्त भयावह रूप आहे त्याचं, ते सहन होत नाही, आणि त्याची जखम कधी बरी होणार नाही असं कृष्णाने त्याला शाप दिला. आणि तो या सृष्टीचा प्रलय होईपर्यंत चिरंजीव जे लोक मानले त्यात अश्वत्थामा आहे. तो निघून गेला. जाता जाता त्यांनी अजून एक उद्योग केला की ब्रह्मास्त्र त्या उत्तरेच्या गर्भावर सोडलं. पोटातल्या बाळाला ब्रह्मास्त्रासारखी, म्हणजे कोट्यावधी लोकांचे प्राण घ्यायला ब्रह्मास्त्र सोडतात, त्या बाळाकरता सोडलं. पण भगवंतानी त्यालाही वाचवलं. जो हा भागवताचा पहिला श्रोता आहे परीक्षिती, तेव्हा सुद्धा भगवंतांनी शपथ घेतली आहे, मी जर कडकडीत ब्रह्मचारी असेल तर बाळाला काही होणार नाही. मी जर कधी खोटं बोललो नसेल तर ब्रह्मास्त्र परत फिरेल. धर्मराजांनी कपाळावर हातच मारला. आणि त्यापेक्षा गायी पाळल्या असतील म्हणावं. पण विशेष म्हणजे महाभारतात ही कथा जास्त सविस्तर येते. विशेष म्हणजे ब्रह्मास्त्र परतही फिरलं, या बाळाचं रक्षणही झालं, आणि सगळीकडं विजय झाला. दुर्योधन मरून गेला, पांडवांचा विजय झाला, आणि आता पांडवांचं राज्य सुरू होणार आहे. या राज्याभिषेकानंतर भगवान कुठे कुठे भेटायला गेले त्याची यादी येते. सर्वप्रथम भेटायला गेले भीष्मांना. भगवंताचा मुक्काम महिना 2 महिने पुढे राहिला आहे हस्तिनापुरामध्ये. एक दिवस असेच पहाटे उठले, 5 वाजता भरा 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 रथात बसायला लागले. धर्मराज धावत आलात, कुठं निघालात? तुम्हाला यायचं तर या, नाही तर मी चाललो म्हणाले. कुठे? पितामह भीष्मांच्या दर्शनाला. शरपंजरी पडलेले कुरुक्षेत्रावर असणारे भीष्म. मुखानं नाम सुरू होतं,
कृष्ण, धर्मराज, पाची पांडव, द्रौपदी हे सगळेजण जाऊन पायाशी उभे राहिले. मंद आवाज येत होता, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्रोते हो, शरपंजरी म्हणजे अक्षरशः चाळणी झाली अंगाची, सगळं रक्त वाहून गेलंय. फक्त कडकडीत ब्रह्मचर्याचा परिणाम, एक कणही पू झालेला नव्हता, इन्फेक्शन झालेलं नव्हतं. याही स्थितीत भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, भगवंताचं ध्यान भीष्म करतायत. ओ वेदव्यास बसलेत डोक्याशी, अनेक ऋषीमुनी हंस रूपानं बसलेत, उपनिषदांचा उद्गार चाललाय आणि चरणाजवळ जाऊन उभे राहिले भगवान गोपाल कृष्ण. अशी पावलं आहेत, पावलांना हात लागला, धक्का लागल्याबरोबर तळमळले हो एकदम. एवढी हजारो बाण जिथे गेलेत ते दुखायला लागलं. नकारे नकारे मला त्रास देऊ. कोण आहे ते? हाक मारली, देवव्रता मी केशव तुम्हाला वंदन करायला आलोय. त्या अवस्थेत नेत्रातून पाणी व्हायला लागले. आलास? तुझीच वाट पाहत होतो रे, तुझीच वाट पाहत होतो. इथे भीष्मांनी भगवंताची स्तुती केली, वाचण्यासारखी स्तुती आहे. भीष्म सांगतात, किती रे माझ्यावर प्रेम करशील? अर्जुन उजव्या हाताला होता. या अर्जुनाला वाटतंय त्याच्यावर तुझं खरं प्रेम आहे, पण सांग जरा त्याला तुझं प्रेम माझ्यावर खरं आहे. त्या दिवशी तू प्रतिज्ञा केली होतीस, नधरी शस्त्र करी मी, आणि म्हणून मी प्रतिज्ञा केली तुला शस्त्र धारण करायला लावीन. आणि दुसऱ्या दिवशी तू शस्त्र धारण केलंस. का रे कृष्णा खोटा पडलास? खोटा का पडलास? भगवान म्हणाले, नाहीतरी लोक मला नावं ठेवतात, अजूनही एक नाव, पण माझ्या भक्ताचं चरित्र निष्कलंक राहिलं पाहिजे, याकरता मी खोटा पडलो तरी चालेल. प्रबल प्रेम के पाले पडकर, प्रबल प्रेम के पाले पड़कर प्रभु का नियम बदलते देखा, अपना मान भले टल जाए भक्त का मान बढ़ाते देखा. भगवान म्हणाले, काय पाहिजे केशवा? आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, आता दृष्टी पुढे. असाच उभा राहा, माझे प्राण जाईपर्यंत माझ्या पायाजवळ उभा राहा. जो मी तुझ पाहे रे, जो मी तुझ पाहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे, जो मी तुझ पाहे, जो मी तुझ पाहे. देवा, झोपलेल्या माणसाला जो पायाजवळ उभा असतो तो व्यवस्थित दिसतो ना, त्याचं दर्शन चांगलं होतं ना, असाच उभा राहा. काय देव भीष्मांची ताकद आहे, देवाला उभं करून ठेवलंय. काय पुंडलिकाची ताकद आहे, अजून उभा आहे हो. युगे 28. काही काही भक्त असे आहेत की देवाला सुद्धा उभं केलंय. लाचावले मन लागली से गोडी, लाचावले मन लागली से गोडी, जे जीवे न सोडी ऐसे झाले जे. कृष्ण मला तू खूप आवडतोस रे, आणि आकाराने आवडतोस. तुम्हाला काही दे असं नाही, फक्त असाच उभा राहा. मरेपर्यंत माझं एकच मागणं तुझ्याकडं आहे, आणि ते म्हणजे माझ्या डोळ्यासमोर तू असावास.
माझ्या कानावरती तुझं मंगल नाम असावं, माझ्या मुखामध्ये तुझं गुणगान असावे, हृदयामध्ये तुझं प्रेम असावं आणि बुद्धीमध्ये तुझं चिंतन असावं. बस खलास, बाकी काही नको. जे जीवन सोडी ऐसे झाले, ऐसे झाले, ऐसे झाले, ऐसे झाले. आता दृष्टी आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे असा झाला. आणि त्याचे दर्शन घेता घेता त्याची पूजा करीत करीत भीष्मांनी आपले प्राण ठेवले. आणि ती स्तुती म्हणजे विष्णू सहस्रनाम. आता थोड्या वेळापूर्वी आपण म्हटलेलं, आयुष्यभर विष्णू सहस्रनाम म्हणा, काही कमी पडत नाही. एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये कमी पडत असेल तर त्या विष्णू सहस्रनामानं आपल्याला प्रेरणा होते, हा प्रयत्न कर म्हणजे तुला ते मिळेल. म्हणून आयुष्यभर म्हणावं. काही स्तोत्र देवाला आवडणारी आहेत, त्यामध्ये विष्णू सहस्रनाम आहे. म्हणणारे लोक आहेतच, पण कोणी म्हणत नसाल तर म्हणा. एकादशीला ते 11 वेळा म्हणावं, 12 वेळा म्हणावं. द्वादश अंगवै पुरुषा 12 वेळा म्हणावं ते. आणि अजून त्याची पोटेन्सी वाढवायची असेल तर प्रत्येक श्लोकानंतर एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय लावावं. संपुट लावा किंवा पल्लव लावा, शक्ती वाढते. मी चमत्कार पाहिलेत अनेक या विष्णू सहस्रनामाने, आपणही पाहिले असतील. असो, यानंतर भगवान भेटायला आले ते कुंती मातेला. आत्या आहे ती वसुदेवांची सख्खी बहीण, पण कुंतभोज राजाला दिलेली होती दत्तक, म्हणून कुंतभोज राजाची म्हणून कुंती. आत्याला विचारलं काय पाहिजे आत्या. तिने सांगितलं, देवा इथून पुढच्या आयुष्यामध्ये भरपूर दुःख दे, हेच दे. कृष्ण बघायला लागले, आत्ता तुझ्या मुलांचं राज्य आलंय, आत्ता कुठे 4 दिवस स्थिर म्हणाल तसे आलेत. कौरव संपलेत, आता पांडव निर्वेधपणे राज्य करू शकणार आहेत, आणि तू दुःख काय मागतीयस. कृष्णा, आत्तापर्यंतचा जीवनाचा आढावा घेतल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा 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 माझ्या जीवनात दुःख आलं तेव्हा तू धावून आलास आणि तू माझ्या जवळ होतास, आणि जेव्हा सुख आलं तेव्हा तू नव्हतास. मला दुःखाकरता दुःख नकोय, तुझ्याकरता दुःख पाहिजे. भगवान म्हणाले, एक काम करतो मी, तुझ्या जीवनातलं दुःखही संपवतो आणि सुखही संपवतो. सुख दुःख निरपेक्ष सुख म्हणजे आनंद, ब्रह्मानंद मी तुला देतो. आणि तिच्या आज्ञाचक्राला स्पर्श केला आणि तिच्या बुद्धिपटलावरची स्वमोहिनी माया, हिचा जो पडदा आहे तो दूर केला बुद्धीवरचा. कारण भगवंताच्या 3 माया नेहमी काम करत असतात, स्वजन मोहिनी माया, स्वमोहिनी माया आणि विमुखजन मोहिनी माया. 3 प्रकारच्या माया आहेत. विमुखजन मोहिनी माया म्हणजे शकुनी, दुर्योधन हे सगळ्यांना कृष्ण समोर दिसत होते, पण हा देव आहे असं कधी वाटलं नाही. त्याच्याशी वैर करत राहिले. काय बुद्धीवर काम होतं त्यांच्या सांगा. इतक्या बुद्धिमान लोकांना सुद्धा का कळत नाहीये. तुम्ही बुद्धिमान आहात का बुद्धिमान नाही यात संबंध नाहीये, भगवंताची कुठल्या मायेला तुम्ही अधीन आहात हे प्रश्न आहे. म्हणून विमुखजन मोहिनी माया, पापी लोकांच्या बुद्धीवरती देव नाहीच आहे असं वाटतं त्यांना. का? ते कोणी शहाणे नसतात, त्यांना कळत नसतं आपण कशात अडकलोय. स्वजन मोहिनी माया, आपल्या लोकांना कळू देत नाही की हा देव आहे. नाथ महाराज, नाथांकडे 12 वर्ष पाणी भरणारा हा पाणक्या, नाथांना कसं कळलं नसेल हो. त्यावेळेला त्यांच्या बुद्धीवरती ही माया कार्य करीत होती नाथांच्या, का हा आपल्याकडे पाणी भरणारा श्रीखंड्या प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण हे समजलं असतं तर पाणी भरू दिलं असतं का. आणि त्याला तर नाथांचा सहवास हवा होता. ही स्वजन मोहिनी माया कुंतीला, कुंतीचं प्रेम खूप आहे, पण हा देव भगवंत आहे असं तिला वाटत नाहीये. ठीक आहे, जरा यादव आहे, चांगला आहे, सज्जन आहे, पराक्रमी आहे, पण माझ्यातलं जे चैतन्य तत्व आहे तेच हा आहे असं वाटत नव्हतं. तो पडदा काढल्या क्षणाला तिला साक्षात्कार झाला. यानंतर कृष्ण निघून जातात. धर्माचं उत्तम राज्य चालू झालं. धर्मराजाचं राज्य हे रामांसारखं वर्णन केलं. सगळेजण सुखी, सर्वेपि सुखिनः सन्तु म्हणजे रामराज्य आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु म्हणजे धर्मराजाचं राज्य आहे, निधर्मी राज्य नव्हे.
जेव्हा तुम्ही निधर्मी राज्य निर्माण करताना तेव्हा तिथं अधर्म वाढतो. म्हणून धर्माचंच राज्य पाहिजे. विवेकानंदांनी कोणीतरी म्हणलं धर्माधर्मात भांडण चालली. ते म्हणले धर्माचं भांडण धर्माशी कधीच नसतं, धर्माचं भांडण नेहमी अधर्माशी असतं. धर्माचं राज्य याचं असतं सज्जनतेचं राज्य. खरं तसं स्क्रिप्ट लिहायला पाहिजे केव्हा तरी, काय योग असेल तसं. सज्जनांचं राज्य हा नंतर सेक्युलरिझम हा शब्द नंतर घुसडलेला आहे आदरणीय बाबासाहेबांच्या घटनेमध्ये. बरं, मला तर त्या राजकारणात जायचं नाही आहे. आपल्या आपल्या धर्मनिष्ठा बाळगायला ठेवायला काय हरकत आहे. असो, जेवढा विषय पुढे बोलत जाऊ त्यात अजून गुंतायला होईल. म्हणून धर्मराज्य याचा अर्थ सज्जनांचं राज्य, चांगल्या लोकांचं राज्य. असो, उत्तम राज्य चालवलं, अनेक वर्ष राज्य चालवले आणि एक दिवस धर्मराजाचा डावा बाहू स्मरण पावायला लागला, डावा डोळाला लावायला लागला आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना लवकर जा, द्वारकेत जाऊन बघून ये, काहीतरी मला वाईट घडतंय असं वाटतंय. आणि अपेक्षेप्रमाणेच होतं. कृष्णांनी अवतार समाप्त केलेला होता. द्वारका कोसळलेली होती. यादव एकमेकांच्या मध्ये युद्ध करून मृत झालेले होते. उद्धव भगवंताच्या पादुका घेऊन कायमचा निघून गेलेला होता आणि पांडव कोसळले. पांडवांचं पॉवर हाऊसच संपलं होतं. संपलं. पांडवांनी ठरवलं आता राहायचं नाही. 5 पांडव आणि द्रौपदी निघून गेले, हिमालयात गेले, तपश्चर्या केली आणि एकेकाने आपला देह कसा टाकला याचं सविस्तर वर्णन येतं. फक्त सदेह गेलेत कोण वरती, तर धर्मराज या देहाला घेऊन वैकुंठ याला स्वर्गलोकाला गेले असं वर्णन आहे. इतका त्यांचा देह पवित्र होता. फक्त आयुष्यात एकदा खोटं बोलले म्हणून त्यांचा उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. हे जेव्हा आम्ही ऐकलं त्यावेळेला म्हटलं धूर तरी आमचा वर जाईल की नाही गोष्ट. काय काय खोटं बोलतात माणसं. असो, परीक्षितीचं राज्य सुरू झालं. परीक्षितीनं उत्तम राज्य केलंय. अहो, धर्माचा नातू आहे तो. इकडे अर्जुनाचा आणि इकडे कृष्णांचा, दोन्हीकडनं नातू आहे. अत्यंत बुद्धिमान आहे, उत्तम राजकारणी आहे, अतिशय सज्जन, सगळे गुण एकत्र. आणि त्याच्या जीवनात एक अतिशय महान संकट आलं. त्याला ज्यांचं युग सुरू झालंय त्या कलीशी सामना करावा लागला. कली नावाचा जो कोणी या कलियुगाचा मुख्य आहे तो देवरूपात प्रकट झाला, राजरूपात प्रकट झाला आणि त्याचं आणि या परीक्षितीचं मोठं भांडण झालंय, युद्धच झालंय. आणि त्या कलीला माहिती आहे परीक्षितीचे आपण 2 हात करून जिंकू शकत नाही, कारण कृष्णांचा नातू आहे तो. अभिमन्यूचं पोरगा होते, सुभद्रेचा नातू. अभिमन्यू असा पराक्रमी होता, कृष्ण आणि अर्जुन दोघांनी शिकवलंय त्याला. काय अभिमन्यू असेल. भीष्मानी वर्णन केलंय संपूर्ण या 18 अक्षोहिणी सैन्यात सगळ्यात पराक्रमी, सगळ्यात वयानं लहान आणि सगळ्यात पराक्रमी माझ्या दृष्टीनं अभिमन्यू आहे असं भीष्मांनी म्हटलंय. काय अभिमन्यू असेल. त्याचा मुलगा आहे परीक्षित, त्यामुळे त्याच्याशी 2 हात करू शकत नाहीये हे कलीच्या लक्षात आलं. म्हणून कली म्हणाला, राजा मी तुला शरण आलो, तू मला ठार मारू नको, मला राहायला एखादी जागा दे, मला तुरुंगात ठेव ना, मला स्थानबद्ध कर. ठीक आहे. आणि म्हणून त्याला स्थानबद्ध केलाय. त्याला राहायला घरं दिलीत. कुठली कुठली घरं आहेत, कुठे कुठे कली असतो. तो रूपानं दिसला नाही तरी प्रभावानं दिसतो. भांडणाची कारणं, कलहाची कारणं म्हणजे कली आहे. पहिलं कारण द्यूत, जुगार. जुगाराच्या ठिकाणी कली आहे. जुगार म्हणजे प्रत्यक्ष जाऊनच खेळलं पाहिजे असं नाही. कमी श्रमामध्ये जास्त श्रीमंत होण्याच्या वृत्तीला जुगारी वृत्ती म्हणतात. मी करणार काही नाही पण मला श्रीमंत व्हायचंय, इथे कली आहे. तुम्ही श्रीमंत होऊ नका असं कधी म्हणत नाही. आता आपले वेद पुराण, आपल्याकडे वेदामध्ये श्रीमंतीची सूक्त आहेत. श्री नावाचं सूक्त आहे, लक्ष्मी नावाचं सूक्त आहे. श्री सूक्तातला पहिलाच मंत्र आहे, मला अशी लक्ष्मी पाहिजे की झळाळती, सोन्यानी झळाळती. ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत सर्जाम. बर का, चांदी पाहिजे, सोनं पाहिजे, पण कशी. जातवेदो म आवह, म्हणजे
जातवेद नावाचा जो अग्नी आहे त्याला मागितली. जातवेद हे अग्नीचं नाव आहे, अग्नीचे अनेक नाव आहेत. जातवेदानी मला ती द्यावी. बरं का, जातवेद म्हणजे अग्नी, अग्नीनी मला लक्ष्मी द्यावी. याचा अर्थ इतके कष्ट मी करावेत, त्या कष्टाच्या अग्नीने मी श्रीमंत व्हावं. गरीब राहा अशी आपली संस्कृती सांगत नाही. गरिबी आली तर गरिबीत जरूर मात करा, गरिबीमध्ये प्रामाणिक राहा, हे सगळं आहे. पण गरिबी आपल्याकडे कौतुकाचा विषय नाहीये. गरिबीत सज्जनता हा कौतुकाचा विषय. म्हणून तुम्ही श्रीमंत जरूर व्हा, पण एकही रुपया घरामध्ये बिन कष्टाचा येऊ देऊ नका, नाही तर ती जुगारी वृत्ती ठरते. मग घरात भांडणं जी सुरू होतात ना, रोगराई सुरू होते, मुलं ड्रग खायला लागतात, क्रूजवर सापडतात. कारण काय? इतक्या पैशाची गरज नाहीये, ते पैसे घरात आले. वाईटच होणार, लक्षात ठेवा. मी काही शाप बीप देत नाहीये. वडिलांनी जर दारू विकून बंगला बांधला असेल तर मुलं बंगला विकून दारूच पिणार आहेत. अगदी पक्क. याला म्हणतात द्यूत वृत्ती, जुगारी वृत्ती. नाहीतर चांगलं वागा म्हणण्याला काय अर्थ राहिला सांगा? तू चांगलं वागा बोलण्याला काय अर्थ राहील? द्यूत एक. दुसरं मद्यपान, कोणत्याही प्रकारचा व्यसन, कुठलंही व्यसन. कुठलं गाणं ऐकतोय मी जीवनातही घडी होते. व्यसन जेव्हा सुरू होतं ना, माणसाची बुद्धी बिघडते. म्हणून व्यसनाच्या ठिकाणी कली आहे. आमचे स्वामी वरदानंद भारती एक दृष्टांत सांगायचे. ते म्हणाले, एका माणसाला सांगितलं, बाबा रे, तुला बलात्कार, खून आणि मद्यपान यातलं काहीतरी एक चॉईस करायचं आहे, असं समज. यातलं एक तुला करायचंच आहे, मस्ट आहे. खून, बलात्कार, नाहीतर दारू पिणे, यातलं काय करशील? त्यानं विचार केला की पहिल्या दोन मध्ये लोकाला ताप आहे. पहिल्या खून बलात्कारात लोकाला ताप आहे, मद्यपानात काय मला व्हायचा तो होईल. म्हणून म्हणे तो दारू प्याला आणि उरलेल्या दोन्ही गोष्टी त्यांनी करून टाकल्या. मात कथा आहे, धात आणि मात अशा दोन प्रकारच्या कथा. धात म्हणजे घडलेल्या आणि मात म्हणजे दृष्टांत म्हणून तयार केलेल्या कथा. बरं, याचा अर्थ कळला का? जोपर्यंत मनुष्य व्यसनाधीन होत नाही तोपर्यंत हे चांगलं आणि हे वाईट हा विवेक त्याचा शिल्लक असतो. व्यसनाधीन झाला की तो संपतो. म्हणून कली कुठे आहे तर मद्यपानाच्या ठिकाणी. तिसरं ठिकाण सांगितलं त्यांनी, परस्त्री किंवा परपुरुष. स्त्री पुरुषांचे वेदबाह्य संबंध निर्माण झाले, शास्त्रबाह्य संबंध निर्माण झाले की लक्षात ठेवायचं, ते केव्हा तरी त्यांना अवनत स्तरावरती नेतात आणि त्यांना त्याचं भोगावंच लागतं केव्हा तरी. म्हणून आपल्याकडे लिव्ह इन रिलेशनशिप मान्य नाही. आपल्याकडे वेदांचा संस्कार करून घ्या, लग्न करा. मग लग्न तुम्ही 4 करा, म्हणजे पूर्वीचं सांगतोय, आता एकच. लोके व्यवाया मिषमद्य सेवा नित्यांस्ति जंतोर नाही तत्र चोदना व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञ. विवाह संस्था आणि यज्ञ संस्था याकरताच निर्माण झाली आहे. इतका पराक्रमी होता रावण. शंकरांना प्रकट करायचं सामर्थ्य आहे, पण का संपला सांगा? म्हणून अत्यंत चारित्र्यवान राष्ट्र म्हणून भारताकडे बघितलं जातं आणि बघितलं जायचं. ते डिस्ट्रॉय होऊ देऊ नका, याकरता ज्ञानोबा खपलेत आयुष्यभर. आमचे पु ल देशपांडे पहिल्यांदा जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला, का हो तुमची संस्कृती, ते जरा गमतीनं बोलायचे, तुमची संस्कृती आणि आमची संस्कृती फरक काय? ते म्हटले, सोपं अगदी एका भाषेत सांगू, तुमची संस्कृती ही द्राक्ष संस्कृती, द्राक्ष नासवून कुसवून त्याचं पेय बनवून द्राक्ष संस्कृती, आणि आमची संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती. बस. परस्त्री. चौथं ठिकाण हिंसा. जे आपण प्राणी फक्त मारून खातोच असा अर्थ नाही. कितीतरी आपण कॉस्मेटिक्समध्ये नॉनव्हेज असतं, अनेक शॅम्पूमध्ये अंड असतं. आज एकादशी आहे, डोक्यावरून आंघोळ करायची आहे.
सोहळ्यात आहे मी म्हणली, डोक्यात आणलं. म्हणून खरंच आपण या गोष्टी ज्या वापरतो ना, मी जी काही उत्पादनं वापरतो ती व्हेज आहेत का एकदा चेक करावं. शक्य आहे त्यांनी करा, नाही शक्य आता त्यांनी काय करा. मी माझं काम हे सांगणंच आहे ना. जेव्हा एखादा प्राणी मारून खाल्ला जातो तो काय आनंदात मरतो का? वा छान, तुमचं पोट भरू द्या असं म्हणतो का तो? तुमचा निर्वांश होऊ दे म्हणतो तो. लक्षात ठेवा. समर्थांची एकच उभी करता पुरे. आपण असं चिमोटा घेतला, चिमटा तेणे कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. मला मारून जर कोणी खाल्लं तर चालेल का? ह्याच्यावरनं विचार करावा. म्हणून मनुष्याचं शरीर आहे ना, हे नैसर्गिकरित्या शाकाहारी पदार्थांकरता बनवलेलं आहे. एकूणच माझ्या जीवनात हिंसा नाही ना बघावं. ही 4 ठिकाणं. कली म्हणाला अजून एखादं ठिकाण देणार आहे, कारण कली लोभी पण आहे. ठीक आहे, त्यांनी सांगितलं संपत्तीचा फार मोठा साठा. संपत्ती फार जमली की लक्षात ठेवायचं कलहाचं कारण निर्माण होतं. सासूबाईंचा सोन्याचा दागिन्याचा डबा, गरीब लोक फार भांडत नाहीत बघा, एकमेकांच्यात राहतात, हे करतात. पण फार श्रीमंत झाले की त्यांचे बरेचसे पैसे वकिलांनाच जातात, नाहीतर डॉक्टरना. म्हणून गोंदवलेकर महाराज सांगायचे संपत्ती फार वाढू देऊ नका आणि कोणाकडे काही मागायला जाऊ नका. महाराजांच्या काही रिस्ट्रिक्शन्स होती. काही वेळा घरात पैसे वाढतात, काय करावं? आमचे तुलसीदास सांगतात, पाणी बाढे नाब में घर में बाढे दाम. पाणी बाढे नाब में, नावेत पाणी वाढतं. मग पूर्वीच्या काळी ती टोपली असायची पाणी टाकायला, एक क्लिनर तिथं ठेवलेलाच असायचा, एक हेल्पर. नौका असायच्या ना त्या. पाणी बाढे नाब में घर में बाढे दाम, दोनों हाथों उलझिए यही सज्जन का काम. आणि राजा स्वतः विसरला की मी या कलीला हिंसेच्या ठिकाणी स्थापन केलाय, आणि एक दिवस शिकारीला गेला. शिकार करणं राजाचं कर्तव्य आहे. त्याची बॉडी, त्याचं शरीर फिट आहे का युद्धाला, याचं टेस्टिंग होतं त्या शिकारीमध्ये. त्याचं कर्तव्य म्हणून जायचं. आता कर्तव्य म्हणून करताना सुद्धा काही वेळा इन्व्हॉल्वमेंट होते. कर्तव्य आहे. तसं झालं इथे. कली त्याच्या डोक्यात शिरला. एक प्रसंग असा झाला, असा धावत पळत गेलाय तो त्या घोड्यावर बसून, टकडक 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 टकडक, आणि एका सिंहाचा पाठलाग करीत करीत आपल्या 100-200 मित्रांना, सेनापती वीर यांना विसरला, चुकला. ते तिकडे राहिले ना, हा वेगळ्या ठिकाणी मिस झाला, चुकला जंगलात. आता जंगलामध्ये रस्ते सापडत नाहीत, नाही का? असं होतं बघा. काही वेळा आपण प्रवासाला निघतो, 2-3 गाड्या काढतो, आपल्या गाडीत आल्या पाण्याच्या बाटल्या, त्यांच्या गाडीत गेले डबे. बरं, सगळी हॉटेल बंद. आता काय करणार? कशी चिडचिड होते. पण नुसतं पाणी किती वेळ पिणार? झाला प्रसंग असा की क्षुधितः तृषितः भृशम असा श्लोक येतो. म्हणजे अत्यंत तहान भुकेनं व्याकुळ झाला. जेव्हा मनुष्य तहान भुकेनं व्याकुळ होतो, अतिशय व्याकुळ होतो, तेव्हा विवेक संपतो. तसा त्याचा विवेक संपला. काय झालं? तो एका ऋषीच्या दारात जाऊन उभा राहिला. इथे खायला मिळालं. आधी जंगलामध्ये काही मिळालंच नाही, ना पाण्याचं ठिकाण मिळालं, ना फळं मिळाली. इतक्यात त्याला एक आश्रम दिसला. आश्रमात गेल्यावर निदान काही नाही तर कंद फळं मिळतील किंवा माठातलं पाणी तर मिळेल. म्हणून जाऊन दारात उभा राहिला. त्या ओसरीवरती एक ऋषी, त्यांचं नाव आहे शमिक ऋषी, हे ध्यानस्थ बसले होते आणि त्यांची समाधी लागली होती. त्यानं हाक मारली, स्वतःचं गोत्र सांगितलं. काश्यपावत्सार नै ध्रुवेती त्रिपुरवरान्वित काश्यप गोत्रोत्पन्नोहम ऋग्वेदांतर्गत आश्वलान सूत्र शाखला शाखा ध्यायी परीक्षित शर्माहम भो गुरु अभिवादयामी. काश्यप गोत्र आहे त्याचं. नमस्कार केला, वंदन केलं. आता त्याला वाटलं यांचं ध्यान लागलं नसेल तर, अरे राजा ये बस, काय देऊ तुला खायला असं म्हणतील आणि मी केव्हा एकदा ते खाईन, इतका व्याकुळ झालेला. पण त्या ऋषींचं ध्यान लागलेलं होतं, समाधी लागली होती त्यांची. परिणाम त्यांना ऐकू गेलं नाही.
असं आहे की कानाच्या पुढची सिस्टीम असते ना ती बंद असते समाधीत. जसं गाढ झोपेत ऐकू येतं का काही? ते म्हणले कधी आलात तुम्ही, कधी भांडी घासलीत, कळलंच नाही. तुम्ही का असताय मला कळत नाही. आमच्याकडे तरी असंच आहे बा. तसं समाधीत ऐकू येत नाही. आता कली म्हणजे काय तर डोक्यामध्ये तिरकेपणा येतो. चांगले वागणं सोडून द्यावं, वाईट वागावं असं वाटतं. म्हणतो ना कुठनं तुझ्या डोक्यात कली शिरलाय म्हणतो की नाही आपण. यानं त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतला. ढोंगी दिसतोय हे जे आहे ना हे कली आहे. असं काय नियम आहे का त्यांनी उठून मला खायला दिलं पाहिजे? दिलं तर चांगलं आहे, आग्रह करावा. मला खूप भूक लागली, द्यावं काहीतरी खायला, नो प्रॉब्लेम. पण गैरसमज करून घेणं हा अत्यंत वाईट प्रकार त्याच्या बाबतीत घडला. थांब याचा ढोंग बाहेरच काढतो. काय करू काय करू म्हणून त्याने इकडे मोठा असा 10 फुटी सर्प मरून पडलेला होता. त्याला इतक्या लाखो मुंग्या लागलेल्या होत्या हो. तो त्यानं धनुष्याच्या टोकानं उचलला आणि त्या साधूच्या गळ्यात अडकवला. काय लायकीनी वागावं, आपली योग्यता काय असते ना, आपण काही वेळा कसे वागतो. कली डोक्यात शिरला. केवढी योग्यता होती. कोण आहे राजा? कृष्णांचं नातं आहे, सुभद्रेचं नातं आहे. त्याला भूक लागली म्हणून त्याने साधूंना चक्क पाय धरून उठवून खायला मागितलं असतं तर काही प्रॉब्लेम नव्हता. आईकडे हट्ट करतो, संतांकडे हट्ट करावा, नो प्रॉब्लेम. पण हे जे प्रकरण पुढचं झालं ना, हा कली डोक्यात शिरल्याचा परिणाम आहे. कली काय करतो लक्षात घ्याल, तुम्हाला चुकायला भाग पाडतो. कलियुग का म्हणायचं? गोंदवलेकर महाराज म्हणायचे की सज्जनाला सुद्धा पाप करावं वाटतं. हा कलियुगाचा सगळ्यात मोठा प्रभाव आहे. असं गळ्यात अडकवलं, आता ते काय करतील, असं करतील असं याला वाटलं. मला जरा फीडबॅक द्या, मी खूप ताणून बोलतोय. घाबरल्यासारखं करतील, अरे बापरे असं म्हणतील. आणि मग मी त्यांना म्हणेन, काय महाराज मुद्दाम मी आलो म्हणून ढोंग करून बसलात ना डोळे मिटून? असं नसतं करायचा परमार्थ. असं त्यानंच उलट डोस पाजीन मी, असं राजाला वाटलं. पण त्यांचं खरंच ध्यान लागलं होतं. उग्रसेवा ऋषी सांगतात त्यांचं खरं ध्यान लागलं होतं आणि त्याचा परिणाम त्यांना तो साप अंगावर ठेवला. अहो तो जिवंत असता तरी त्यांना फरक पडला नसता. निद्रिस्ताचे शेजे सर्प का उर्वशी तैसे विषयापाशी मन माझे, नामदेव महाराज. घाट झोपलेल्या माणसाच्या वळकटीवरनं त्या गादीवरनं शेजारून किंग कोबरा गेला. शांत हे झोपलेलं, काही फरक पडतो? घाबरला का तो? पण त्याला माहीतच नाही ना. शेजारी उर्वशी येऊन बसली, गाढ झोपलाय, काही त्याला बघेल का तो? काय नामदेव महाराज म्हणाले, निद्रिस्ताचे शेजे सर्प का उर्वशी तैसे विषयापाशी मन माझे. ही झोपलेल्याची अवस्था असते, मग समाधीवाल्याची अवस्था काय असेल? जाऊ दे, फार ढोंगी दिसतोय म्हणून राजा निघून गेला. पण ही गोष्ट त्या साधूच्या, त्या ऋषींच्या मुलाला कळली. तो पाठीमागे असणाऱ्या नदीमध्ये खेळत होता, कौशिकी नावाच्या नदीत खेळत होता. त्याला कोणीतरी मित्रांनी सांगितलं, अरे तुझ्या वडिलांच्या गळ्यात असा असा साप अडकवलाय कोणीतरी मेलेला. एकदम त्याला राग आला, संताप आला. माझे वडील इतके सज्जन आहेत, इतके चांगले आहेत, इथे येऊन त्यांना ताप देतो? कोण आहे तो? कुणी का असे ना. आचमन केलं त्यानं आणि रागाच्या भरात त्यानं शाप दिला. इति लंघित मर्यादम, आपली मर्यादा उल्लंघन करणारा जो कोणी असो, कुणीही असो, ब्रह्मदेव असला तरी, त्याला तक्षक नावाचा महाभयंकर नवनागांपैकी अत्यंत विषारी सर्प 7 दिवसांनी चावेल आणि तो असेल तिथे मरण पावेल. आणि पुन्हा या शापाला कोणी निवारण करू शकणार नाही असा पासवर्ड टाकला परत त्याला. एवढं करून पोराला बरं वाटलं नाही, धावत धावत आला, तो साप काढून टाकला. ओल्या फडक्यानं आपल्या वडिलांचं अंग पुसून घेतलं. वाईट का वाटलं? जंगलात तपाला बसलेल्या लोकांना जर गुंडांनी येऊन ताप दिला तर त्यांनी जायचं कुठं? वेअर टू गो?
जगात जेव्हा सज्जनांना ताप सुरू होतो ना, त्रास सुरू होतो, तेव्हा माणसाची चांगुलपणावरची निष्ठा उडते आणि हा समाजाला फार मोठा धोका आहे, लक्षात घ्या. वैयक्तिक मला काय त्रास होतो, यांना काय त्रास होतो मुद्दा नाही. जगात सज्जनांना त्रास याकरता होऊ देऊ नये, नाहीतर चांगुल सगळ्यांनीच गुंड झालं पाहिजे का? बळी तो कानपिळी. श्रोते हो, रडायला लागला, मांडीवर बसलाय. 7 वर्षाचा मुलगा होता, नुकतीच मौंज झाली होती. आता संध्याकाळची वेळ झाल्यावर ते जागे झाले. जागे झाल्यानंतर त्यांनी मुलाला विचारलं, का रडतोस? त्यांनी खरा प्रसंग सांगितला. वडिलांनी मुलाचं कौतुक केलं नाही शाप दिल्याबद्दल. दॅट्स लाईक अ गुड बॉय, आय एम प्राऊड ऑफ यू. वडिलांनी सांगितलं, बाळा असं रागवायचं नसतं. ब्राह्मणांनी तपश्चर्याला बसणाऱ्या कुणीच, तो कुठल्या जातीचा मुद्दा नाही, तपाचा नाश क्रोधानी होतो, लक्षात ठेवा. 1 तास जप केला, 1 तास जाऊबाईंशी कडकड कडकड भांडण केलं, फिट्टाम फिट. पण आपण 8व्या स्कंदामध्ये पाहणार आहोत, ज्या वेळेला लक्ष्मी प्रकट झाली त्यावेळेला तिने एक एक मनुष्य पाहिला आणि त्यातले दोष पाहिले. म्हणले तपी लोक होते, दुर्वास, अत्यंत तपी, पण त्यांनी क्रोधाचा त्याग केला नव्हता, म्हणून तिने त्यांचा त्याग केला. असं एकेकाचा या त्याग करत करत गेली ती. म्हणून जप तप व्रत ही सगळी अनुष्ठानं आहेत ना, ही म्हणून संकल्पच आहे अक्रोधने. निदान तेवढ्या वेळ तरी रागवायचं नाही, म्हणून ते लक्षात राहण्याकरता 16 आहे. 16 मला आठवण करून देतं, तू सोहळ्यात आहेस, तू सोहळ्यात आहेस, तू सोहळ्यात आहेस, तू सोहळ्यात आहेस. माळ आपल्याला आठवण करून देते, स्मरणीच म्हणतात ना हिला. तू जप करतोयस, तू जप करतोयस, सिरियल बघत नाही आहेस, सिरियल बघत नाही आहेस. स्मरणी म्हणतात तिला. कुणाला दिला शाप? तो म्हणला मला माहित नाही, ननगे गोतिल्ला. गोतिल्ला या का शाप कुठे दे? कशाला दिला शाप तू? काय? आणि मग याने डोळे मिटून पाहिलं ध्यानात, कोण आलं होतं इथं, कोणी साप अडकवला, आणि त्यांचे नेत्र पाणवले. अरे अरे, कधी न चुकणारा राजा चुकला. अरे कशाला शाप दिलास? तो आपला अन्नदाता आहे. पण ठीक आहे, आता यात काही बदल करता येणार नाही. संत बचन अरु गजदंत दोनों की एक बात. संत बचन, संतांचं बोलणं, आणि गजदंत, हत्तीचं जे काय म्हणतात त्याला, सुळे, बरोबर. दोनों की एक बात, एक बार बाहर निकले फिर ना अंदर जात. ते काही कवळी नव्हे. पहाटे 5 वाजता आजोबांना जाग आली. आजी म्हणाले, कुठं निघालात? ते दात घासतो. माझे पण घासा बेसिनवर ठेवलेत. असे नसतात संतांचं बोलणं. एकदा उमटले शब्द ते काय परत फिरवावे? जाओ, त्याला कळू देत. आणि एका ऋषीला पाठवण्यात आलं. तो राज्यात येतो आणि राजा तोपर्यंत घरी पोहोचला. आता घरी गेल्यावर डोंगरे महाराज हा प्रसंग खूप टंगवून सांगायचा. त्या दिवशी त्यांनी म्हणाले, जरासंधाचा मुकुट घातला होता युद्धाला येताना, इकडे शिकारीला येताना, असं वर्णन केलं. त्या मुकुटाचा परिणाम याच्या टाळक्यात ते शिरला, असं डोंगरे महाराज सांगायचे. घरी गेला, स्नान केलं, संध्या केली, आणि त्यालाही वाईट वाटायला लागलं. अरे काय वागलो मी, इतकं वाईट वागायला नको होतं. भले ते ढोंग करत असतील, त्यांनी काही मला दिलंच पाहिजे का खायला? असं काही नियम नाहीये. भले मी तिथलं काही घेतलं असतं तरी ते काही मला बोलले नसते. चुकलो मी असं वाटेपर्यंत कानावरती बातमी येऊन आदळली की राजा 7 दिवसांनी तुला मरायचंय, तक्षक नावाचा सर्प तुला चावणार आहे. एकदम गंभीर झाला. लक्षात ठेवाल, मनुष्याला गंभीरता कधी येते? चित्ताला मृत्यू समोर दिसायला लागला की. रात्रभर झोप नाही, पहाटे उठला, स्नान केलं, घरातल्या देवतांची पूजा केली. मी नेहमी सांगतो, कितीही मोठे व्हा, 50 कोटीचा बंगला बांधा, पण त्यात एक कोपरा देवाला ठेवा. कितीही प्रगत व्हा, मी देव मानतो का मानत नाही यात अजिबात अडकूच नका. मी नेहमीच सांगतो की विश्वाला व्यापणाऱ्या भगवंताच्या नेटवर्कचं घरातलं ब्रॉडबँड कनेक्शन म्हणजे देवघर असतं. कुठे जाऊन तुम्ही मस्तक नमवणार सांगा?
घरातला एखादा कोपरा असा पवित्र ठेवा की तिथं गेल्यावर आपल्याला नाईलाजानं पवित्र भावना निर्माण झाल्या पाहिजे. आपल्याला आवडणारा देव ठेवा. तुम्ही काय दत्त ठेवता का देवी ठेवता का अजिबात कन्फ्यूज होऊ नका. मला एकाने प्रश्नच विचारला होता एकदा येऊन प्रवचनात, व शंकर आणि विष्णू शेजारी शेजारी चालतं ना हो. म्हटलं भांडले तर माझ्याकडे घेऊन येते ना. कुठल्या स्तराला आम्ही गेलोय म्हणून अधिकारी लोकांना विचारावं की मी काय करू, आणि ते केव्हा तरी उपयोगी पडतं बरं का. पूजा रोज करायची असते, उपयोगी पडतं केव्हा तरी. असा प्रसंग आला की कुठे जाऊन तुम्ही नतमस्तक होणार बोला. रोज तुम्ही जिथे फूल वाहता, गंध वाहता, रोज एक परीक्षा आली की तुम्हाला लक्षात येतं, अरे आहे मी रोज केलंय ज्याच्या करता, आज मी त्याला मागू शकतो. अतिमानसिक प्रयोग आहे, लक्षात ठेवाल. सगुण पूजा हा आमच्या पूर्वजांनी केलेला. समर्थ म्हणाले ज्याला जीवनात लकी व्हायचंय लकी, आर यू खरंच सिरियस अबाउट दॅट? देव पूजावा तरी देव पूजावा विमळ हस्ती, मग भाग्य भाग्य पाविजे समजती. ही गोष्ट कराच करा, रोज करा. उपचार नाही येत ना, मंत्र नाही येत ना, नुसती उदबत्ती लावा, नुसता दिवा लावा, देव धुवून पुसून ठेवा. काही येत नाही, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. कारण तो बाकी कशाचा भुकेलेला नाहीये, आपल्या चित्तामध्ये भाव निर्माण होण्याचा भुकेलेला आहे. तो देव भावाचा भुकेला. भावार्थ देखो न भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. आज ती वेळ आली, प्रार्थना केली, देवा मला योग्य प्रेरणा दे. काय करतो माहिती का देव? पहिल्यांदा काय करतो तर योग्य प्रेरणा देतो. कारण प्रेरणा हे कर्माचं मूल आहे. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती स्वरूपिणी जगदंबेचं वर्णनच केलंय ललिता सहस्रनामामध्ये. आणि याला प्रेरणा झाली. अशा प्रसंगात एकच शॉर्टकट असतो, संतांकडे जा. जीवनात कितीही दुःख येवो, शॉर्टकट कुठला असेल? खुशकीचा मार्ग, संतांकडे जा. संतासवे बैसता, योग ज्ञाने पैसता, हरिचरण उपासिता, सहजैसे आपोआप आपल्यामध्ये बदल व्हायला लागतो. जा संतांकडे. निघाला. राणीने विचारलं कुठे निघालात? जन्मेजय थोडा 7-8 वर्षाचा तो आला. बाबा रथ चालत कुठे निघालात? यानं सांगितलं महाराज, ते आपल्या मुलाला सांगितलं, बाळा मरणासन्न व्यक्तीला या जगात आपलं म्हणून काही वाटत नसतं. आयुष पाय हलवू नकोस, शांत बस. मरणासन्न व्यक्तीला कॅन्सरची लास्ट स्टेज, डॉक्टरने सांगितलं 1 महिना, आणि आणली होती नवीन मर्सिडीज बेन्झ. 1-5 मिनिटात थांबणार आहे बरं. कधी थांबेल चहा आलाय, कधी थांबेल चहा आलाय असं वाटून घेऊ नका. माझ्या लक्षात आहे. हे तिकडं चित्त नको म्हणून ओढून घेतलं मी परत इकडं. आमचे तुकडोजी महाराज एक भजन म्हणायचे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई. म्हणशील घरदार, म्हणशील घरदार, ते इथंच राहील सार, ते इथंच राहील सार. मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई, तू ऐक. तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, तो राहील इथंच सडका. मेल्यावरती आपल्या समोर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे.
मरणासन्न व्यक्तीला या जगामध्ये आपलं काही वाटत नसतं. भले तुमचा किती कोट्यावधी रुपयाचा बंगला असो, लक्षात आलं डॉक्टरनी सांगितलं 2 महिने होतं ना. मुद्दा असा आहे, हे तब्येत चांगली असताना वाटायला काय हरकत आहे? त्याकरता तब्येत बिघडलीच पाहिजे का? वाईट घडेल आणि मग मी अंतर्मुख येईन याची वाट बघू नका, हे सांगणारी कथा. मंत्रीगण धावले, राजा कुठं जायचंय? हिमालयात जायचंय. चालण्यात वेळ घालवू नको, आमचं ऐक, रथात बैस. बी प्रॅक्टिकल. तिथं जाईपर्यंतच मारायची वेळ येईल, 7 दिवस त्याच्यात जातील. बस लवकर रथात. आणि रथ भरले सगळे, डोळ्यासमोर चित्र येऊ द्या. आणि टकडक 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 पहाटे 4 वाजता निघालेत. 6 साडेसहा पर्यंत शुकतालला येऊन मी प्रवास करून बघितलाय तुम्हाला सांगतोय बरं. साधारण कारला जेवढा वेळ लागतो ना तेवढाच वेळ, थोडा कमीच वेळ रथाला लागतो. अत्यंत वेगानं रथ पिटाळलेत आणि येऊन पोहोचले. आणि त्या शुकताल हे नंतर नाव पडलंय. हिमालय जिथून सुरू होतो, हिमालयाचं एकूण शुकताल आहे, मग हरिद्वार आहे, मग ऋषिकेश आहे. इथे अनेक हजारो आश्रम आहेत. या प्रत्येक आश्रमाच्या दारात जातो. महाराज मला 7 दिवसांनी मरण येणार आहे, मला 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 वाचवा. या ऋषीच्या दारात, त्या ऋषीच्या दारात, त्या ऋषीच्या दारात, सगळ्या ऋषींच्या दारात जाऊन सांगतो मला मरण येणार आहे, काहीतरी व्यवस्था करा हो. ते म्हणाले, राजा काळजी करू नको, आम्ही सगळे शाप तुझे नाहीसे करू शकतो. सांग काय शाप सांग. तक्षक त्यांनी ते कॉम्प्युटरवर टाकून पाहिलं. कोणी दिला? शृंगी नावाच्या मुलानं. शृंगी. पासवर्ड सांग. गोत्तिला. आणि सगळ्या ऋषींनी सांगितलं, मी थोडं गमतीनं सांगतोय हे, सगळ्या ऋषींनी सांगितलं आम्ही तुझ्याकरता काही करू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणाले, ही कथा राजाची नाही आहे. ही कथा आपल्याला हे सांगते की मृत्यूच्या दारामध्ये राजा सुद्धा भिकारी असतो, हे सांगणारी ही कथा. अंतर्मुख झाला, खूप रडायला लागला. सगळे ऋषी भोवती बसलेत. आणि अचानक एक गोष्ट घडली. ती गोष्ट कोणती घडली हे ऐकायला 10-12 मिनिटांनी आपण परत जमूया. गोपाल कृष्ण भगवान की जय.